परमार्थामध्ये वेळ सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. पण मानवी प्रयत्नांच्या जोडीला जर गुरुकृपा नसेल तर वेळ सांभाळता येत नाही. खरं म्हणजे वेळ ही गोष्ट आपल्या श्वासांच्या मध्ये आहे बरं का. श्वास आत येणं म्हणजे वेळ आहे, श्वास बाहेर जाणं म्हणजे अवेळ आहे. आणि वेळ अवेळीच्या मध्ये खरा काळ राहिलेला आहे, जो भगवंताचं स्वरूप आहे. आपण एका प्रवासामध्ये आहे असं आपल्याला वाटतं. पहा, तुम्ही रेल्वेनं प्रवास केला असेल तर डबे जसं पुढं पुढं जातात तशी झाडं मागं मागं जात आहेत असं आपल्याला वाटतं. आपल्याला असा भास होतो की झाडं पळत आहेत. झाडाच्या ठिकाणी समजा कोणी असेल तर त्याला असा भास होतो की डबे पुढं जात आहेत. प्रत्यक्षात कुणीच कुठं जात असत नाही, सगळे आहेत तिथंच असतात. वेळ ही अशी देहबुद्धीला जोडली गेलेली आहे. काळ हा असा देहबुद्धीला जोडला गेलेला आहे. म्हणून आपल्याला वाटतं की एखादी वेळ आहे तर एखादी अवेळ आहे. पण भगवंत मात्र काळाचा नियंता असल्यामुळं वेळेच्या, जाणीवेच्या, नेणिवेच्या, देहबुद्धीच्या पलीकडे राहतो. अशा भगवंताच्या साधनेचा उपाय समर्थ 9 मार्गांनी सांगतात. श्रवण पाहिलं, कीर्तन पाहिलं आणि आता नामस्मरण भक्ती आहे. असा एक विचार मनात आला काय की नामस्मरण भक्ती एकदम बघायला नको. नामस्मरणानंतर पादसेवन आहे आणि मग अर्चन, वंदन, दास्य, सख्य अशा भक्ती आहेत. आपला इथं महाराजांचा परिवार आहे आणि महाराज म्हणजे नामावतार आहेत. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, असे आपले श्री महाराज आहेत. तर त्यांनाही आवडणारी नामस्मरण भक्ती आहे. पण आता काय झालं आहे, काळाचा महिमा, जो काळ आपण मगाशी पाहिला त्या काळाचा महिमा असा झाला आहे की मनुष्य सोमवार ते शुक्रवार इतका कामांमध्ये अडकलेला आहे की शनिवार रविवारशिवाय वेळ मिळत नाही. मग असा विचार आला की नामस्मरण भक्ती हा समास शनिवार रविवारमध्ये घ्यावा की काय, येणाऱ्या शनिवार रविवारमध्ये त्याला जोडून पादसेवन भक्ती घ्यावी की काय, असं वाटून गेलं. पण एकीकडं असं वाटलं की जो क्रम प्रल्हादांनी सांगितला, जो क्रम समर्थ सांगतायत, तो क्रम मोडायचा तरी कसा. श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादसेवन भले, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, निवेदन झाले, मन हे राम झाले, आता मन हे राम झाले, असा हा क्रम आहे परमार्थ साधनेचा. तर त्यातून एक सुवर्ण मध्य काढलेला आहे बघा. हां, अशा ताई पटतंय का तुम्हाला. आता क्रमानं तर नामस्मरण भक्ती आलेली आहे काय, तर नामस्मरण भक्तीला सुरुवात करूया आपण. आणि आत्तापर्यंतची निरूपणं ऐकली असतील तर लक्षात येईलच की आपण अगदी खोल जाऊन पाहतोय, आपण काही गडबड करत नाही आहे. तर नामस्मरण भक्ती सुरू करूया आणि खोल जाऊन जाऊन पादसेवनापर्यंत शनिवार रविवार पुन्हा नामस्मरणाचा काही विषय, नामस्मरणातल्या काही ओळी, काही ओव्या कशा पादसेवनाला लागू पडतात, नाम कसं सखोल गेल्यानंतर पादसेवन भक्ती होते, पादसेवन सखोल गेल्यानंतर कुठली अवस्था येते, या सगळ्या गोष्टी आपण एकमेकांमध्ये मिसळून पुढं बघत जाऊया. चालेल ना. एकूण आपल्याला विषय नीट प्रकारे समजेल किंवा समजावा अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे. नामस्मरण भक्तीच्या सुरुवातीला समर्थ म्हणतात की ही नामस्मरण भक्ती अखंड नामामध्ये वसलेली आहे. अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान, असे समर्थांचे शब्द आहेत. भगवंताचं स्वरूप हे आपल्या इंद्रियांना गोचर नाही. इथंपर्यंत आपण श्रवण केलेलं आहे. आत्ता दासबोध इथंपर्यंत श्रवण भक्तीमध्ये, कीर्तन भक्तीमध्ये आपण पाहिलं
की जो परमात्मा निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला उपासनेसाठी सगुणामध्ये संतांनी आणलेला आहे. सगुणामध्ये आणल्यानंतर त्याला नाम प्राप्त झालेलं आहे. वरकरणी नाम, बरं का. श्री महाराज जे नाम सांगतात तो नामाचा अर्थ आपण नंतर पाहणार आहे. श्री महाराजांचा आग्रह आहे की नाम आधी आहे आणि मग रूप आहे. श्री महाराजांच्या चरित्रात वाद आहे पहा, वलवणकर गुरुजींचा आणि श्री महाराजांचा. वलवणकर गुरुजी म्हणत होते, अहो तुम्ही असं कसं म्हणता की नाम आधी आहे, रूप नंतर आहे. आता बाई तुम्ही अशी मान हलवताय ना, मग तुम्ही मान हलवताय, मला आधी दिसलं, मग मी म्हटलं बाई तुम्ही मान हलवताय, हो ना. आधी आंबा दिसला, मग त्याला मी नाव दिलं ना आंबा म्हणून, असा त्यांनी तर्क मांडला. तसा आधी भगवंत रूपानं समोर आला पाहिजे, तरच त्याला नाम दिलं असणार आहे ना. या तर्काला श्री महाराजांनी उत्तर दिलं की अहो, आंब्यामध्ये आंब्याचं आसणे पण आहे ना. झाडं वेगवेगळी असली तरी सर्व झाडांमध्ये झाडाचं आसणे पण आहे. माणसं वेगवेगळी असली तरी सर्व मनुष्यांमध्ये मनुष्यांचं आसणे पण आहे. मनुष्य पण सर्वत्र समान आहे. तसं नाम हे सर्वत्र समान आहे. हे जे व्यापून राहिलेलं अस्तित्व आहे तेच ब्रह्म आहे आणि तेच नाम आहे, असं श्री महाराजांनी सांगितल्यावर मग ते श्री महाराजांना शरण आले. पण हा जो नामाचा अर्थ श्री महाराजांनी सांगितला, हा नामाचा अर्थ निर्गुण परमात्म्याला लागू पडतो. पण आज निर्गुण परमात्मा आपल्याला धरता येत नाही, पाहता येत नाही, अनुभवता येत नाही. मग आता काय करायचं, हा फार मोठा प्रश्न आहे. म्हणून ही तिसरी भक्ती कीर्तनानंतर आलेली आहे. कालच्या निरूपणामध्ये आपण एक विषय पाहिला की तो म्हणजे अलीकडचा अभ्यास आपला पक्का पाहिजे तर आपल्याला पुढं जाता येईल. श्रवण नीट घडला असेल तर कीर्तन कळेल, कीर्तन नीट घडलं असेल तर आपल्याला नामस्मरण कळणार आहे. म्हणजे उगाचच नामस्मरण करायला लागला अशी ही साधना नाही आहे. आधी त्यानं परमार्थ समजून घेतलेला आहे, मग कीर्तन भक्ती घडलेली आहे, मग नामस्मरण भक्ती करायला लागलेला आहे तो. हे आपण समजून घेऊया. कीर्तनाचा मूळ गाभा असा होता, आपण दाखला पाहिला बघा कालच्या निरूपणात, की भांडं उतू जातं आणि जे बाहेर पडतं ते कीर्तन असतं. किंवा ढग जमून आलेला आहे गच्च आणि मग पाऊस पडतो. थोडंसं लक्षण आहे आत्ता आकाशात तसं. तो पाऊस पडायला लागला की कीर्तन होतं. आता या अवस्थेनंतर नामस्मरणाची स्थिती आहे. नवविधा भक्तींचं हेच वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये क्रम पण आहे आणि प्रत्येक भक्ती स्वतंत्र पण आहे. म्हणजे एकमेकांमध्ये संबंध पण आहे, पण स्वतंत्रता पण आहे. जसं आत्ताच्या भाषेत सांगायचं झाल्यास, पूर्वीच्या काळी म्हणजे खूप पूर्वीच्या काळी 100-1 वर्षांपूर्वी बायका काही नोकरी करायचं नाहीत आणि पुरुषही नोकरी अशी फार कमीच करायचे. शेती वगैरे असायची, व्यवसाय असायचा. दोघे जेव्हा दाम्पत्य म्हणून शेजारी शेजारी बसलेले आहेत त्यावेळी ते दाम्पत्य आहे. पण वेगळे वेगळे झाल्यानंतर आज समाजात पहा वेगळी वेगळी ओळख आहे. ती स्त्री कुठल्या तरी हुद्द्यावरती असते, पुरुष कुठल्या तरी हुद्द्यावरती असतो. म्हणजे एकत्र दाम्पत्य पण आहेत, पण वेगळे केले तर वेगळी ओळख पण आहे. तसं या नवविधा भक्तींचं एकमेकांमधलं नातं आहे. तुकाराम महाराज जे म्हणतात ना, काल आपण बघितला अभंग, ऊस एक पेरी अनेक. नंतर स्वामीजी पण म्हणाले बघा की सगळी मिळून भक्ती ही एकच आहे, पण त्यातले हे स्वतंत्र वैशिष्ट्यपूर्ण एक एक प्रकार आहेत. जसं कीर्तन असेल तर तो सद्गुरूंबद्दल, परमात्म्याबद्दल, भगवंताबद्दल, सगुण चरित्राबद्दल बोलेल, प्रगट होईल मुखातून, त्याचा भाव आतून प्रगट होईल. म्हणून आपण काल बघितलं की जेव्हा साधक म्हणतो जी महाराज, त्यावेळी ते त्या साधकाचं कीर्तनच आहे. ज्यावेळी शंकराचार्य उभे राहतात पांडुरंगापुढे आणि पांडुरंगाष्टक म्हणतात, त्यावेळी ते शंकराचार्यांचं कीर्तनच आहे. आपण गुणवर्णन केलं श्री महाराजांचं तर ते कीर्तनच आहे. तसंच नामस्मरण भक्तीसुद्धा ते कीर्तन मुरल्यानंतर आता त्याच्या ठिकाणी काय राहिलं, ज्याच्याबद्दलचं कीर्तन केलं गेलं त्याच्याबद्दलचंच अनुसंधान राहील नाही का.
बरोबर ना? समजा आता आपण श्री महाराजांच्या पाशी बसलो आहे. आपण हळूहळू समजून घेतो आहे बरं का नामस्मरणाचा विषय. समजा आपण आत्ता श्री महाराजांच्या पाशी बसलो आहे, सगळे श्री महाराजांचे आहेत आणि आपण श्री महाराजांच्या कथा सांगायला लागलो. असं झालं, मग ते इंदोरला गेले, मग अशा अशा लोकांनी परीक्षा पाहिल्या, मग असा असा प्रसंग आला, मग महाराज असं वागले, मग महाराजांनी हा उपदेश केला वगैरे वगैरे. तासभर आपण महाराजांच्या गोष्टी सांगितल्या. आता गोष्टी सांगणं थांबलं, आता आपण इथून बाहेर पडलो. पण महाराजांचा विषय श्री महाराज आणि श्री महाराज आपले आहेत, आपण श्री महाराजांचे आहोत, हा भाव तसाच राहिला. गोष्टी सांगणं, श्री महाराजांबद्दल बोलणं बंद झालं. तो जो भाव तसाच राहिला. त्या भावामध्ये आता इथून बाहेर जाताना, घरी जाताना आपल्याबरोबर काय राहिलं? श्री महाराजांचं स्मरण राहिलं. बरोबर आहे की नाही? आता श्री महाराज हे नाम असेल तर जे आपल्यामध्ये राहिलं ते त्या नामाचं स्मरण राहिलं. अगदी सोपा अर्थ पाहतोय आपण. मग आपण हळूहळू पुढं जाऊया. आता हे जर नीटपणे आपण अभ्यासलं तर आपल्या लक्षात येईल की एखाद्या गोष्टीचं स्मरण राखण्यासाठी ती गोष्ट आपल्याला आधी माहीत असावी लागते. जसं की आता श्री महाराज माहिती आहेत, श्री महाराजांचं चरित्र आहे, मग आपण गोष्टी सांगितल्या. खरं पाहता योगायोगानं म्हणा, भगवंताची कृपा म्हणा, त्या काळी कॅमेरे होते म्हणून श्री महाराजांचे ओरिजिनल फोटो आहेत. बरोबर. पण तुकामाईंचे गुरु, त्यांच्या गुरूंचे गुरु म्हणजे चिन्मयानंदांचे गुरु यांचे काही फोटो नाही आहेत. हो की नाही? आता ही परंपरा आदिनाथांपासून आलेली आहे बरं का. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ आणि तिथून ती तुकामाईंकडे गेलेली आहे. आपण आता मूर्तीची पूजा केली, श्री महाराजांच्या फोटोला हार घातला. मूर्ती ठीक आहे, एक वेळ समजू आपण. पण आपल्याला असं वाटतं का की गोरक्षनाथांचा फोटो असेल तुकामाईंच्या जवळ? बाबा आपल्या आदिगुरूंचे आदिगुरू आहेत गोरक्षनाथ, त्यांचा एक फोटो लावूया आपण, असं केलं असेल तुकामाईंनी? का श्री महाराजांच्याकडे तुकामाईंचा फोटो असेल? पण ते माहीत होते, आपले गुरु माहीत होते आणि गुरूंचं स्मरण त्यांनी जवळ राखलेलं होतं. आपल्याला तत्वदृष्ट्या तो विषय माहीत असावा लागतो, तर त्या विषयाचं स्मरण आपल्याबरोबर आपल्याला ठेवता येतं. महाराज आपल्याला माहीत आहेत, कुठल्याही प्रकारानं का असे ना माहीत आहेत. फोटो, मूर्ती, चरित्र, चरित्रातल्या गोष्टी, छोटी गोष्टीची पुस्तकं लहान मुलांनी बरीच वाचली असतील. या स्वरूपानं महाराजांची आज ओळख आहे आपल्याला. मग आपण महाराजांचं स्मरण ठेवू शकतो. लक्षात येते ना? मग महाराजांचं स्मरण आपण आपल्या नित्यव्यवहारात उतरवू शकतो. नाही, महाराज आपल्याबरोबर आहेत, महाराज जे करतील ते खरं, श्री महाराजांची इच्छा, महाराजांवरती आता मी अवलंबून आहे, अशा पद्धतीची आपण वाक्य बोलू आणि महाराजांना आपल्या प्रपंचामध्ये आणू, आपल्याबरोबर आणू. पण या सगळ्याच्या मुळाशी त्यांची ओळख आहे म्हणूनही आपण करू शकू. आता नामस्मरण कुणाचं करायचं आहे? भगवंतांचं करायचं आहे. भगवंतांची ओळख असायला नको का त्याचं स्मरण जवळ बाळगण्यासाठी? ती ओळख आधी संत कृपेनं करून घ्यावी लागते. म्हणजे ज्याचं स्मरण करायचं त्याची ओळख नसेल तर त्याचं स्मरण करता येत नाही. ती ओळख सद्गुरूंच्या पायी श्रवण केल्यानंतर होते. समर्थ म्हणतात, सद्गुरूशी पुसावे 2 प्रश्न, आपण कोण, देव कोण. हे 2च प्रश्न सद्गुरूंना विचारायचे असतात. 3रा प्रश्न सद्गुरूंना विचारायचा असत नाही, मुलीचं लग्न ठरेल का. सद्गुरू कशासाठी बसलेले आहेत? मेडिकलमध्ये जाऊन आपण शेपूची पेंडी मागितली तर मिळणार नाही ना. आणि शेपूची भाजी जिथं विकली जाते तिथं आपण काही डिस्प्रिनची गोळी घ्यायला जाणार नाही. जिथं जे मिळतं तिथं ते घ्यायला जावं. तसं सद्गुरूंकडं आपण कोण हे विचारायला जावं. नाथ महाराजांची गोष्ट प्रसिद्ध आहे. ते लहान होते, अंदाजे 8-9 वर्षांचे असतील, मला नीट कल्पना नाही. पण जनार्दन स्वामींकडे गेले. जनार्दन स्वामी बसलेले होते आणि दरवाजात नाथ महाराज आले. तेव्हा ते नाथ महाराज नव्हते, नाथ होते. जनार्दन स्वामींनी विचारलं, बाळ तू कोण? नाथ महाराज म्हणाले,
तेच जाणून घ्यायला मी आलो आहे तुमच्याकडे. श्री महाराजांच्या चरित्रातला प्रसंग, सद्गुरू शोधार्थ एक मुलगा बाहेर पडतो, ही सामान्य गोष्ट नाही. आपल्या जीवनचरित्राला आठवून पहा तुम्ही. आपल्या भूतकाळात जा, जितकं जाता येते तितकं जा. 8-9 वर्षाचे असताना आपल्या काय उर्मी होत्या, आपल्याला काय हवं होतं आणि श्री महाराजांना काय हवं होतं. श्री महाराजांची भूमिका पहा. श्री महाराज लहान वयात घर सोडून बाहेर पडले, फक्त सद्गुरूंसाठी बाहेर पडले. वाटेत कुणीतरी भिकारी आला, त्याला कानातली बिगबाळी खसकन ओढून दिली, तो कान फाटलेला त्यांचा तसाच राहिला आयुष्यभर. दर मजल करत रामकृष्णांकडे गेले, अक्कलकोटला गेले, अनेक ठिकाणी फिरले. जेव्हा तुकामाईंच्या समोर आले शोध घेत त्यावेळी तुकामाई धावून गेले अंगावरती आणि तुझा खून करतो म्हणाले. त्यावेळी श्री महाराजांच्या तोंडून वाक्य आलं की मी पण तुमच्या पायी माझा जीव देतो. मग ते कशाचा जीव देणार होते? आपण जे नाही त्याचा ते जीव देणार होते, म्हणजे अहंकाराचा जीव देणार होते. आपण जे आहोत ते जाणून घेण्यासाठी ते तुकामाईंकडे आलेले होते. म्हणजेच देवाला जाणून घेण्यासाठी ते तुकामाईंकडे आलेले होते. म्हणजे देवाला जाणलं तर देवाचं स्मरण जपता येतं. अशी नामस्मरण भक्तीची खरी सुरुवात आहे. पण परमार्थामध्ये एका बाजूला तत्वचिंतन राहतं, एका बाजूला तत्वचर्चा राहते आणि दुसऱ्या बाजूला आपली आत्ताची वस्तुस्थिती राहते. हे निरूपण ऐकून आपल्याला असं वाटेल, आपल्याला तर हे देव माहितीच नाही आहे, मग आपण स्मरण करतोय ते चुकीचंच करतोय असं वाटेल आपल्याला. इथे तत्व समजून घ्यायचं, पण आपण ज्या पायरीवरती आहोत त्या पायरीवरून आपण प्रवासाला लागायचं. खरा देव जो आहे, समर्थ मनाच्या श्लोकात म्हणते, तिन्ही देव जेथून निर्माण झाले. समर्थ म्हणतात बरं का, तिन्ही देव जेथून निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. जगी थोरला, म्हणजे थोरला म्हणजे श्रेष्ठ मोठा म्हणजे खरा. जगी थोरला देव तो चोरलासी, चोरून बसलाय. गुरु अंजने विण तोही न दिसे. गुरूंच्या अंजनाशिवाय, म्हणजे गुरूंनी जी साधना दिलेली आहे ती साधना केल्यानंतर जो बोध आतमध्ये प्रगट होतो तिथं ते अंजन आहे बरं का, बाहेर दिसणारं अंजन नाही. गुरु अंजने विण तोही न दिसे असं म्हणतात. चांगदेव 65मध्ये सुरुवात काय आहे? स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, असं म्हटलेलं आहे माऊलींनी. जो लपोनी जगदा भासू, आत्मा भगवंत लपलेला आहे म्हणून जगाचा भास निर्माण झालेला आहे. असा जो भगवंत आहे जो लपून आहे त्याची आज आपल्याला ओळख नाही, पण त्याचं स्मरण तर करायचं आहे. मग आता इथं अडचण आली. एकीकडं तत्व असं सांगतं की ओळख करून घेतल्याशिवाय स्मरण ठेवता येत नाही, आत्ता आपण विषय पाहिला. पण दुसरीकडं स्मरण तर आपल्याला ठेवायचं आहे. साधना कशी करता येणार स्मरण ठेवल्याशिवाय? म्हणजे मग भगवंत कोण आहे या सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवावा लागतो. मग श्री महाराज किंवा सद्गुरू सांगतात की हा राम भगवंत आहे, तर याचं नाम तू घे. लक्षात येते का? रामाची ओळख आपल्याला नाही, रामाला आपण पाहिलेलं नाही. तत्व सांगते पाहिल्याशिवाय स्मरण ठेवता येत नाही, पण आता रामाचं स्मरण करायचं आहे. मग आता सांगा, इथे सद्गुरू जर वजा केले तर करता येईल का रामाचं स्मरण? नाही करता येणार, कारण सांगणारच कोण नाही की हा भगवंत आहे. ते सांगणारे तिथे सद्गुरू असतात, म्हणून सद्गुरू आले की नामस्मरण भक्ती येते. लक्षात घ्या, या नवविधा भक्तीच्या प्रत्येक प्रकाराच्या आधाराशी मुळाशी सद्गुरू आहेत आणि मग भक्ती प्रकार आहे. श्रवण भक्ती आहे, पण कुणाकडून? सद्गुरूंकडून. काल स्वामीजी म्हणाले बघा, गुरुमुखातून श्रवण म्हणजे श्रवण भक्ती. किती छान सोपं सांगितलं त्यांनी. म्हणजे गुरु आधार झाले की नाही श्रवण भक्तीचा. तसंच गुरूंचं केलेलं कीर्तन वर्णन म्हणजे कीर्तन भक्ती. भगवंतांचं केलेलं कीर्तनसुद्धा गुरूंशिवाय घडू शकत नाही. तसंच हे नामस्मरण आहे.
स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. समासाची सुरुवात आहे नामाच्या समासाची. पुढं जे सांगितलं आहे नित्यनेम प्रातःकाळी, त्या विषयाकडे आपण येऊया. तर असं हे स्मरण आधी समजून घ्यायला पाहिजे सद्गुरूंकडून. नामभक्ती असा शब्द नाही आहे, नामस्मरण भक्ती असा शब्द आहे. म्हणजे नामाला स्मरणाची जोड पाहिजे. आता हाही विषय आपण पाहू. तुमची पत्नी बसली ना बाजूला, तुम्ही म्हणाला तुमच्या पत्नींना घेऊन येणार आहे, ही तुमची पत्नी आहे असं हिच्याकडं बघितल्यानंतर कळतं तुम्हाला. हिचं नाव अमुक अमुक आहे, जे असेल ते अमुक अमुक नाव पाहिलं की हे आपल्या पत्नीचं नाव आहे असं तुम्हाला कळतं. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. अमुक अमुक नाव आहे ते वाचल्यानंतर हे आपल्या पत्नीचं आहे असं तुम्हाला कळतं, कारण तुमचा त्या नावाशी आणि त्या व्यक्तीशी संबंध आहे. आता राम नावाचे पुष्कळ लोक समाजात असतील ना, पण एखाद्या स्त्रीचा राम नावाचा मुलगा असेल तर राम म्हटल्यानंतर हे माझ्या मुलाचं नाव आहे असं ती म्हणेल की नाही. तसे राम पुष्कळ फिरत आहेत समाजामध्ये, लक्ष्मण नावाची पुष्कळ लोक फिरत आहेत समाजामध्ये. पण आपला जिथं संबंध आहे तिथं आपली ओळख पटते, तिथं आपली ओळख आपण नामानं जोडतो. स्मरण देवाचं करायचं असल्यामुळं ते स्मरण कसं जोडायचं, कसं समजून घ्यायचं हे सद्गुरूंकडून शिकावं लागतं. आता सद्गुरू आपल्याला राम म्हणायला सांगणार आहेत. आता राम हे उदाहरण झालं बरं का. काही सद्गुरू सांगतील कृष्ण म्हणायला, काही सद्गुरू सांगतील शिव म्हणायला, काही सद्गुरू सांगतील दत्त म्हणायला. श्री गुरुदेव दत्त, ओम नमो भगवते वासुदेवाय, श्रीराम जय राम जय जय राम, ओम राम दत्तात्रयाय नमः, अशी बरीच नामं आहेत. सद्गुरू जे सांगतील ते नाम. पण आता ते नाम कुणाचं त्याची ओळख नको का? जसं आत्ता आपण बायकोची ओळख पाहिली, मुलाची ओळख पाहिली, तसं ती ओळख पण सद्गुरू देतात. म्हणून सद्गुरूंचा मुख्य उपदेश आहे की ते तत्वच तू आहेस, तत्त्वम असी, हा मुख्य उपदेश आहे. ते आत्मतत्व तू आहेस. आता ते कुठं आहे हे कुठं कळतं? कारण ते जे आहे ते दिसत नाही, ते धरता येत नाही, ते सांगता येत नाही. कसे बोटाने दाखवू तुला, पहा अनुभव गुरुच्या मुला, असं आहे ते आत्मतत्व. असं आत्मतत्व मग नामानं सद्गुरू सांगतात. म्हणजे ज्याचं स्मरण करायचं आहे ना, ते खरं म्हणजे तुझं स्वरूप आहे. स्वरूपाचं स्मरण करायचं आहे. पण स्वरूप आपल्याला पाहता येत नसल्यामुळं स्वरूपाला दिलेलं नाम आहे, ओळख आहे, खूण आहे की हे नाम घे, पण त्या नामाच्या ठिकाणी स्वरूपाला पहा. म्हणजेच नाम, भगवंताचं नाम झालं राम किंवा कृष्ण, हे नाम. ज्याचं नाम आहे तो झाला नामी, म्हणजे भगवंत, जो तत्वतः निर्गुण निराकार आहे. पण त्याचं ते नाम आहे म्हणून हे नाम आणि तो नामी. आणि हे नाम त्या नामीशी संलग्न करून घेणारा जो आहे तो नामधारक आहे. कारण हा नाम घेणारा आहे. आपण जपाला बसलो ना, कोण बसलं जपाला? तुम्ही मान हलवली, आपण जपाला बसलो. पण कोण बसलं जपाला हे माहिती नाही आपल्याला. आली की नाही अडचण? आपल्याला वाटतं देह बसला जपाला, पण देह जपाला बसत नाही. आता खोलातून विषय पाहतोय बरं का. देहातील चैतन्य जपाला बसलेलं आहे खरं पाहता. श्री महाराजांचं वाक्य बरं का, राम रामाचा जप करतो, तुम्ही जप करतच नाही. किंवा श्री महाराजांच्या श्लोकांमध्ये आहे पहा, समस्ता मुखे नाम हे बोलविती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. म्हणजे श्री महाराज नाम घेत आहेत, आपण नाम घेतो हा आपला भ्रम आहे. घेणारे श्री महाराज आहेत. आपण नाम घेतो हा भ्रम आहे, म्हणजे देहबुद्धीचे आपण नाम घेतो हा भ्रम आहे. तिथे जाऊन महाराजांनी जागा घेतली की ती वस्तुस्थिती आहे की महाराज नाम घेत आहेत. असो, तर असा हा नामधारक, तो जे नाम घेतोय ते नाम जे काही अक्षरी असेल ते,
ज्याचं नाम घेतोय तो परमात्मा, तो भगवंत. आता जर तो भगवंतच आपण असू तर नाम घेताना ही जाणीव ठेवणं की हे तिन्ही वेगळे नाहीत, एकच आहेत, हे खरं स्मरण आहे. तुमच्या लक्षात आलं? अशी जुळवाजुळव जर झाली नाम नामी नामधारकाची भावामध्ये, बरं का, भावानंच करावी लागणार आपल्याला. भावाशिवाय आपल्याला आत्ता रस्ता नाही. कारण आता थोडं खोलात जावं लागेल आणखी, पण त्याला इलाज नाही. का भावाशिवाय आपल्याला रस्ता नाही? जर आपल्याला तो कळूनच आला तर त्याला एकच पर्याय आहे. ते जे आहे तत्त्वमसीमधलं जे तत् आहे ते कळायला एकच पर्याय आहे. तत् स्वरूप होणं हा एकच पर्याय आहे, अन्य पर्याय नाही भगवंताला जाणण्याचा. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. असं घडणं म्हणजेच भगवंत होणं. म्हणजे भगवंताला वेगळेपणानं पाहता येत नाही. आपण आत्ता देहभावावरती आहोत हे तरी आपल्याला कबूल आहे का? तेही कबूल नाही आहे. ते कबूल आहे आपल्याला की आपण देहभावावरती आहे. त्यामुळं आपण तत्स्वरूप झालेलो नाही ही वस्तुस्थिती आहे. आलं लक्षात? त्यामुळं ते आपण आहोत हा भावच धरावा लागतो. काय? जसं लग्न झालेलं नाही पण ठरलेलं आहे, आता तारीख निश्चित झालेली आहे. आपण म्हणू खूप पूर्वीच्या काळी साखरपुडा नव्हताच, म्हणजे आमच्या आजीचा तर साखरपुडा झालाच नव्हता. काय? साखरपुडा पण झालेला आहे असं आपण म्हणूया. आणि आता 2 दिवसांवरती लग्न आलेलं आहे. प्रत्यक्ष लग्न झालेलं नाही, पण त्या स्त्रीला जर विचारलं तर तिने आता मनोमन त्या व्यक्तीला वरलेलं असतं. त्या मुलाला जर विचारलं तर त्यानं पण मनोमन तिला वरलेलं असतं. प्रत्यक्ष लग्न झालं नाही, पण भावानं आता एकमेकांचे झाले. ते लक्षात येण्यासाठी सांगतोय बरं का. भावानं आता ही बायको म्हणून धरलेलं आहे, भावानं आता हा नवरा म्हणून धरलेला आहे. तसं भावानं आपण तेच आहोत हे धरायचं आहे. ते काय? तर तो राम. मग तो राम कुठे? तर तो या नामामध्ये. का तो या नामामध्ये? कारण श्री महाराज सांगतात म्हणून सद्गुरूंचा आधार नामस्मरण भक्तीला. लक्षात आलं का? संगती लक्षात आली? स्मरण देवाचे करावे याच्यामध्ये असलेली सद्गुरूंची संगती लक्षात आली? या संगतीनं आपल्याला नामाला धरायचं आहे. डॉक्टर कुर्तकोटी श्री महाराजांना भेटले आणि त्यांचा संवाद श्री महाराजांच्या चरित्रात आहे, चरित्राच्या शेवटी आहे. डॉक्टर कुर्तकोटी श्री महाराजांना म्हणाले की तुम्ही सोहम सांगतच नाही. असा प्रश्न डॉक्टर कुर्तकोटींनी का केला माहिती आहे का? सोहम हा परमार्थाचा गाभा आहे. सोहमशिवाय परमार्थ संभवतच नाही. सोहम बोधाशिवाय, बरं का. सद्गुरूंनी जर सोहमचा उपदेश केला नसेल तर तो अनुग्रह अर्धवट आहे. सोहमच्या उपदेशानंच अनुग्रह पूर्ण होतो. म्हणजे काय? तर जरी नामानुग्रह दिला, जरी ध्यानाचा अनुग्रह दिला, तरी तेच तू आहेस हे सद्गुरूंनी सांगावं लागतं, तर तो अनुग्रह पूर्ण होतो. आलं लक्षात? तर श्री महाराज नाम घ्या एवढं सांगायचे. म्हणजे तत्वतः बहुतांश लोकांना असं वरकरणी दिसायचं. हे शब्द फार महत्त्वाचे आहेत. बहुतांश लोकांना आणि वरकरणी असं दिसायचं की श्री महाराज फक्त नाम घ्यायला सांगतायत. हे पाहून डॉक्टर कुर्तकोटींनी प्रश्न केला की महाराज तुम्ही सोहम सांगतच नाही, म्हणजे परमार्थ उपदेश अर्धवट राहतोय असं थोडक्यात त्यांना म्हणायचं होतं. तसं धाडसच आहे बरं का. पण श्री महाराज डॉक्टर कुर्तकोटींना म्हणाले की नामातच सोहम आहे आणि ते कसं आहे ते सांगितलं. मग श्री महाराज म्हणाले की श्रीराम म्हणजे आपलं आत्मस्वरूप, जयराम म्हणजे तेच आत्मस्वरूप व्यापून राहिलेलं आहे, आणि जय जय राम म्हणजे ते व्यापून राहिलेलं स्वरूप म्हणजेच आत्माराम आपण आहोत. असं हे श्रीराम जयराम जय जय राम नाम आहे. आलं लक्षात? मग या बोधानं म्हणजे या जाणीवेमध्ये जाऊन त्या नामाचं स्मरण ठेवलं पाहिजे, तर आपल्या हातून नामस्मरण भक्ती होईल. आणि असं नाम आता बोटांकडे बघायचं बरं का. असं नाम असं 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 घेता येत नाही. कसं घेता येणार?
आपल्याला नामाच्या ठिकाणी थोडंसं स्थिर व्हावं लागतं. नाम घेतल्यानंतर शांत व्हावं लागतं. या जाणीवेत शिरावं लागतं की हे आपण नाही आहे. हे म्हणजे मांडीवरती हात गेला, हे म्हणजे हा देह आपण नाही आहे. यातलं मन, चित्त, अहंकार, बुद्धी यातलं हे काहीही आपण नाही आहे. ज्याचं नाम घेतलं जात आहे ते स्वरूप खरं आपलं स्वरूप आहे. अशा भावामध्ये शिरून 1 क्षण 2 क्षण शांत थांबावं लागतं आणि मग पुढचं नाम घ्यावं लागतं. असं नामस्मरण आहे. तर ते नामाचं स्मरण आपल्याबरोबर टिकवता येईल आपल्याला. खरी गोष्ट सांगतोय बरं का, अगदी अंतरंगातली. नाहीतर जसं राम 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 असा जर जप आपण करत राहिलो तर त्याचा तितकासा उपयोग होणार नाही. कारण त्या ठिकाणी आपली चित्ताची, मनाची, बुद्धीची एकाग्रता असणार नाही. इंद्रियांची एक खोड आहे बरं का. म्हणजे जोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट पाठ नाही, अनुभव घेऊन पाहावा, जोपर्यंत एखादी गोष्ट पाठ नाही तोपर्यंत आपण ती लक्ष देऊन म्हणत असतो त्यातल्या त्यात काय. पण आता भीमरूपी पाठ आहे. मग भीमरूपी पाठ झाल्यानंतर चित्त आणि मन वाऱ्यावरती सोडलं जातं आणि एकीकडे भीमरूपी मग टॉवेल घासताना, जानवं साफ करताना, भांडी धुताना, आंघोळ करताना, सगळं करताना भीमरूपी एका बाजूला चालू राहते आणि दुसऱ्या बाजूला देहाच्या क्रिया चालू राहतात. तसं जिभेला, ओठांना सवय लागली भगवंताचं नाम असं नुसतं घ्यायची, राम 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 म्हणायची, की कालांतरानं ती सवय बनते, इंद्रियांच्या ठिकाणी दृढ होते. मग राम 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 म्हणताना ही कशी वागते सासू, किंवा आता ह्या बाई प्रवचन ऐकतायत बघा, हे जप करत करत असं माणूस एकावेळी 2 गोष्टी करायला लागतो आणि मग नामस्मरणापाशी असलेलं लक्ष दुसरीकडं निघून जातं. मग टी व्हीवरची सिरियल आहे, कोण कोणाशी काय बोलतंय, तिकडं चाललेला व्यवहार आहे, इकडं पण याचं लक्ष आहे आणि एका बाजूला नाम पण चालू आहे. यालाच कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे जिव्हा फिरे मुख माई, म्हणतो दाही दिस फिरे येतो सुमिरन नाही. असं मग नाम घडायला लागतं. हे नाम संतांना अपेक्षित नाही. अपेक्षित असतं तर त्यांनी अशा पद्धतीनं कसंही नाम घ्या असं सांगितलं असतं. याच नामाच्या समासामध्ये पुढे येणार आहे बरं का, की तुम्ही कुठल्याही स्थितीमध्ये नाम घ्या असं श्री महाराज म्हणाले, ते याच समासात येणार आहे. पण त्याला आत्ता जे चाललेलं आहे निरूपण ते विरोध करत नाही. हे आपण त्यावेळी पाहूया की महाराज असं का म्हणतात. त्या विषयाला थोडक्यात स्पर्श करतो. आत्ता जो आपण नामस्मरणाचा अर्थ पाहिला ना, की नाम, नामी, नामधारक याच्या समन्वयानं, याचा एकात्म भाव करून भगवंताचं नाम घ्यायचं आहे. हा गांभीर्यानं करण्याचा अभ्यास आहे. जसं एखादा विद्यार्थी गांभीर्यानं अभ्यासाच्या टेबलवर बसून अभ्यास करतो की नाही. CA समजा होणार असेल तर CAला असं म्हणतात बरं का, अनुभव काही नाही इकडच्या बाजूला, पण भरपूर अभ्यास करावा लागतो CAला. मग CA ज्याला व्हायचा आहे तो टेबलवर बसून तासनतास एकाग्रपणे अभ्यास करत राहतो, तर तो CA होतो. पण तोच विद्यार्थी खेळायला गेला मित्रांबरोबर किंवा बाहेर फिरायला गेला तर जो अभ्यास घरी करत होता त्या अभ्यासाचं चिंतन तो बरोबर ठेवू शकतो मित्रांबरोबर असताना. तसं खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, हे नामस्मरण तसं नाम आहे, ज्याचा आधी गांभीर्यानं अभ्यास दिवसभरात केलेला आहे आणि मग ते नाम आपण आपल्याबरोबर ठेवलेलं आहे. असो, त्या ओवीकडे नंतर येऊ आपण. पण असं नाम पाहिजे जिथे आपलं लक्ष एकाकार झालं पाहिजे, केंद्रित झालं पाहिजे, उथळपणे घेतलं गेलं नाही पाहिजे. श्रवण निरूपण पाहत असताना आपण एक विषय पाहिलेला होता, समोरच्या काकांकडेच निर्देश करून तो विषय पाहिलेला होता, की इकडं पाहताय तर इकडं लक्ष पाहिजे आणि इकडं जे बोललं जातं आहे ते आतमध्ये साठवून घेतलं पाहिजे, तर श्रवण होईल. ते श्रवण करत असताना माळ ओढत बसलो आपण, श्रवण होणार नाही. ठेवून द्यायची माळ, ठेवून द्यायचं नामस्मरण आणि एकाग्र चित्तानं श्रवण करायचं की काय सांगितलं जातं आहे, काय बोललं जातं आहे, तर आपल्याकडनं श्रवण होईल.
हीच गोष्ट नामस्मरणाच्या बाबतीत आहे. जेव्हा नामस्मरणाला आपण बसलेलो आहे तेव्हा आता श्री महाराज म्हणजे जे कोणी आपले सद्गुरू असतील ते, प्रत्येकाचे श्री महाराजच असतील असं नाही ना, जे आपले सद्गुरू आहेत ते सद्गुरू आपण आणि भगवंताचं नाम किमान या व्यतिरिक्त तरी आणखी कुठंही भरकटू नये. शांतपणे आपण आसनावरती बसलेलो आहे, मांडी घातलेली आहे. अगदीच वयामुळं ज्यांना मांडी घालता येत नाही ते खुर्चीवर बसलेले आहेत, पण शांत बसून डोळे मिटून जपाची माळ हातात आहे किंवा जपाची माळ हातात नाही या कुठल्याही स्थितीमध्ये एकाग्रपणे आपलं सगळं लक्ष नामावरती आहे असा नामस्मरणाचा अभ्यास घडला पाहिजे. स्मरण देवाचे करावे हा अशा प्रकारे अभ्यास घडला तर ते नाम आपल्याला आपल्याबरोबर इतर व्यवहारांमध्ये बाळगता येईल. असं पहा, समजा आपण खरेदीला बाहेर पडलो घराच्या, साधी खरेदी नाही आहे बरं का, पुढचं उदाहरण ऐकाल तेव्हा लक्षात येईल की खूप मोठी खरेदी आहे. भेंडीची भाजी किंवा काय म्हणायचं त्याला, वांगी, भेंडी, दोडका खरेदी करायला बाहेर पडलेलो नाही आहे. पहिल्यांदा गेलो साडीच्या दुकानामध्ये, साडी घेतली, घ्यायची होती 10,000 रुपयाची, पण ही हट्ट करत होती 50,000च्या खालची घ्यायची नाही. मग 50,000ची साडी घेतली. ही महागाची खरेदी वाटेल, पण त्याच्यानंतर ती घेऊन गेली गाडगिळांच्या दुकानामध्ये आणि आत्ताचा रेट पाहता म्हणजे उकाड्यानं घाम याची गरज नाहीच आहे. रेट ऐकला तरी घाम येईल. तर जो कुठला रेट आहे त्यानं जे काही तिला हवं होतं ते ज्या कुठल्या डिझाईनचं हवं होतं ते घेतलं, ते अमुक अमुक लाख रुपयांना गेलं. अमुक अमुक म्हणायचं बरं का, तेही आपल्याजवळ ठेवलं. आणि शेवटी काय माहिती आहे का, ते खाता येत नाही हो ना, साडी खाता येते, मग भाजी घ्यावीच लागते. मग येता येता मंडईत पण एक फेरी झाली, मग मंडईत पण काही ज्या पुड्या घेतल्या, काय जे काही घेतलं ते पण पिशवीत ठेवलेलं होतं. आता मला सांगा, यातलं आपण काय जास्त जपू? सोनं जास्त जपू, होय की नाही? हे उत्तर तरी बरोबर आलं नशीब ताई. म्हणजे श्रवण आपण जरा तरी नीट प्रकारे करतोय. एके ठिकाणी असं उत्तर आलेलं की भाजी नीट जपू, जेवायचं आहे ना आपल्याला. म्हणजे बघा, श्रवणामध्ये सुद्धा तारतम्य बाळगलं पाहिजे. सोनं आपण नीट जपू. आता विचारलं की का नीट जपू, तर त्याचं उत्तर सोपं आहे, कारण ते मौल्यवान आहे, महाग आहे. सगळ्याला पैसाच लागला आहे बरं का. त्या भाजीला 500 रुपये लागले असतील, साडीला 50,000 रुपये, ह्याला काय अमुक अमुक लाख रुपये, अमुक अमुकच पैसाच लागलेला आहे, पण प्रमाणात फरक आहे. त्या प्रमाणावरून मौल्यवानपणा ठरला पहा. मौल्यवानपणा आपल्या अवस्थेवरून पण ठरतो. जो व्यक्ती 2 दिवस जेवलेला नाही तो दागिन्याकडं पाहणार नाही. 4 दिवस जेवलेला नाही, त्याला काय मौल्यवान आहे? तो ताटात असलेला भात मौल्यवान आहे. तुम्ही खाताना पाहिलं आहे का कधी 4 दिवस भुकेल्या असलेल्या व्यक्तीला? पहा. आणि पाहता येत नसेल तर स्वतः 4 दिवस भुकेलं राहा, म्हणजे कळेल की आपली कशी धाव अन्नाकडे जाते. सगळी इंद्रिय अन्नाच्या मागं पळायला लागतात आपली. म्हणजे त्यावेळी अन्न मौल्यवान झालं. यावेळी म्हणजे जेव्हा पोट भरलेलं आहे, घरी जाताना मस्तानी पण खाल्लेली आहे, त्यावेळी दागिना मौल्यवान आहे, अन्न मौल्यवान नाही आहे. अवस्थेवरती मौल्यवान काय आहे ते ठरलं, किमतीवरती मौल्यवान काय आहे ते ठरलं. पण मुळात तथ्यता ही आहे की मौल्यवान वस्तू सांभाळली जाते. मग आता परमार्थ मार्गावरती येऊया. आपल्याला नामच मौल्यवान आहे. मग जे मौल्यवान आहे ते जपायला पाहिजे, पण जपण्यासाठी आधी ते नीट ठेवलं पाहिजे. काय बरोबर ना? कबीरांचा अभंग आहे का तुलसीदासांचा आहे लक्षात येत नाही आहे, पण रही नहीं हिरे की रास बाजार मो नहीं हिरे की रास असं ते म्हणतात. म्हणजे बाजारामध्ये हिऱ्याची रास असत नाही. कोळशाची असेल, भाजीची असेल, तांदळाची रास असेल, पण हिऱ्याची रास नाही बाजारामध्ये. तसं भगवंताचं नाम आहे.
म्हणजे आपण हिरा घेतला किंवा घ्यायला जरी गेलो तरी दुकानात तुम्ही पहा 2-4 कपाटं असतात, त्यातलं एक कपाट तू उघडतो, त्याच्या आत आणखी एक कपाट असतं, त्याच्या आत आणखी एक कपाट असतं, मग छोटासा कप्पा असतो, मग एक आत डबी असते, मग त्या डबीमध्ये लाल कागद, मग त्या लाल कागदावरती एक हिरा, असा एक हिरा तो बाहेर काढून देतो. आणि तिथंसुद्धा 10 कॅमेरे, आणि ते असे बघत असतात बरं का आपल्याकडं, म्हणजे हा चुकून घेतोय की काय, लक्ष असतं त्यांचं. आणि मग असा कागद पसरवून त्याच्यावरती तो हिरा ठेवला जातो. मौल्यवान असलेली गोष्ट कशी जपली जाते आपल्याला व्यवहारच कळणार ना, प्रपंचच कळणार, म्हणून प्रपंचातलं उदाहरण चाललं आहे. तर अशी मौल्यवान असलेली वस्तू आधी आपण जपतो, मग त्याचं स्मरण ठेवता येतं. तसं नाम आपण जपायला पाहिजे, तर आपल्याला त्याचं स्मरण ठेवता येईल. बघा बरं का, जप आणि जप शब्द एकच आहे, पण उच्चार बदलला की अर्थ बदलतो. नामाला जपायचं आहे तर त्याचा आपल्याला अंतरामध्ये जप करता येईल. काय, नामाला जपायचं आहे तर त्याचा अंतरामध्ये जप करता येईल. म्हणजे भगवंताचं जे नाम दिलेलं आहे ना, त्याचा गांभीर्यानं शांतपणे जर आपण अभ्यास केला तर ते नाम आपल्या ठिकाणी काय होईल, जपलं जाईल, जपून ठेवलं जाईल. आणि मग त्याचा अंतरामध्ये जप इतर काळी करता येईल, मग ते आपल्याबरोबर ठेवता येईल. समर्थ पुढं म्हणतात, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे. तथ्यता सांगतो, अखंड नाम देहबुद्धीला केवळ अशक्य आहे. अखंड नाम ही अवस्था आहे. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात, तुकामाईंकडं मला काही गोष्टी मिळाल्या, त्या गोष्टींच्या यादीमध्ये अखंड नाम ही गोष्ट आहे. त्या गोष्टींच्या यादीमध्ये सगुणाचं प्रेम ही गोष्ट आहे. काय अलौकिक गोष्टी मागितल्या आहेत. कारण तुम्हाला सांगतो, अखंड नामाच्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर सगुणाचं प्रेमही टिकून राहील, ही केवळ अलौकिक गोष्ट आहे. श्री महाराजांच्याकडं दोन्ही गोष्टी एकत्रितपणे आहेत, सगुणाचं प्रेम आणि अखंड नाम. पण समर्थांचा उपदेश आहे, अखंड नाम जपत जावे. आता उच्चाराला थोडं बदलूया, अखंड नाम जपत जावे. म्हणजे नामस्मरण ज्याचं करायचं आहे, जे भगवंताचं नाम आहे, ते खरं पाहता अखंडत्वानं आहे. आता लक्ष देऊन ऐका बरं का, नाम ही गोष्ट खंडित नाहीच आहे. का आपल्याला वाटते नाम खंडित असेल? भगवंत खंडित नाही तर भगवंताचं नाम खंडित कसं असेल? त्यामुळं नाम खंडित नाही, नाम अखंड आहे. खंडित आपण झालेलो आहे अखंड असलेल्या नामाच्या ठिकाणी. लक्षात येते काय? आता आणखी एक दृश्यामधला, आणखी एक व्यवहारामधला दृष्टांत देतो. विषय असा चालला आहे काय काका, की अखंड नाम जपत जावेचा उच्चार थोडा बदलला, अखंड नाम जपत जावे. कारण भगवंताचं नाम हे अखंडच आहे. नाम हे मुळात खंडित नाहीच आहे, कारण भगवंत खंडित नाही. काय, काका आले म्हणजे स्वामीजी आले असा भाव आहे. म्हणून काकांनी 2 वाक्य सांगितली अलीकडची. स्वामीजींच्या पाशी ज्यांनी श्रवण केलं, आणि जे असे लोक आहेत ज्यांनी स्वामीजींचे स्वामीजी म्हणजे स्वामी माधवनाथांच्या मुखातून श्रवण केलं, ते लोक इथं निरूपण श्रवणाला आले किंवा येतात म्हणजे देवाच्या मूर्तीच श्रवणाला येतात, नाही का? जसं नाम अखंड आहे तसं आपण अखंड नाही, ही आपली अडचण आहे. आता याला दृष्टांत देण्यासाठी सूर्याची उपमा पाहूया. सूर्य कायम आहे. आता इथं आपला शहाणपणामध्ये आणायचं नाही बरं का, शास्त्रीय शहाणपणा, अहो सूर्यपणा मरतोय, सन इज ऑल्सो डाईंग वगैरे असं. दृष्टांतासाठी आपण सूर्याचा वापर केला आहे. सूर्य आहे अखंडत्वानं. पृथ्वी फिरली की सूर्य आपल्यासाठी खंडित होतो, मग इथं रात्र होते. सूर्याला पृथ्वी सन्मुख झाली की पुन्हा सूर्य आपल्यासाठी येतो अस्तित्वात, मग इथं दिवस होतो. कळतंय? सूर्य आहे तसं आहे की नाही? तसं भगवंताचं स्वरूप आहे तसं आहे, त्याच्यामध्ये कोणतंही खंडितपणा नाही. तसंच भगवंताचं नामही कुठेही खंडित नाही.
आपण खंडित होत आहे. म्हणजे समर्थ इथं सुचवत आहेत, स्मरण देवाचे करावे अशी साधना करून, लक्ष देऊन ऐकायचं बरं का ताई, पेन पण आहे तुमच्या हातात. स्मरण देवाचे करावे अशी साधना करून आपलं अखंडित्व आपल्याला जपायचं आहे, आणायचं आहे. आपलं खंडितत्व जे आहे, काय आपण खंडित आहोत, ती अवस्था बदलून आपल्याला अखंडत्वात शिरायचं आहे. स्मरण देवाचे करून आपल्याला नित्यत्वात शिरायचं आहे. आता आपण कसे खंडित आहोत ते पाहूया बरं का. आता इथं श्री महाराजांच्या पाशी आपण आलो आहे, निरूपण श्रवण करतो आहे, एकाग्रतेनं करून मान हलवतो आहे. पण गंमत अशी की घरी गेल्यानंतर समजा, आता तुम्हाला उद्देशून म्हणत नाही बरं का ताई, घरी गेल्यानंतर समजा आपण सिरियल लावली आणि सिरियलमध्ये असा एखादा प्रसंग आला की जो दुःखदायक आहे, तर आपल्या डोळ्यात पाणी येतं. पुष्कळ बायकांच्या डोळ्यात येतं बरं का, अगदी ओक्साबोक्षी रडतात, काय हे झालं हिचं, असं का, असं तो वागला, वगैरे वगैरे. म्हणजे इथं आपली एकाग्रता झाली, सत्वगुण वरती आला. सिरियल पाहतानाही एकाग्रता झाली, रजोगुण वरती आला. काय जे पाहतोय तिथे आपण एकाग्र होतोय आणि तसा तसा गुण आपल्या आत वाढतोय, हे आपल्यात घडतंय ना. म्हणजे हे खंडितत्व आहे. तैलधारावत असं उदाहरण का दिलं जातं, कारण त्या धारेमध्ये अखंडत्व दिसतं म्हणून. पाण्याच्या धारेचं उदाहरण दिलं जात नाही, कारण पाण्याच्या धारेत अखंडत्व दिसत नाही. पाणी असं तुषार रूपानं, बुडबुड्यांच्या रूपानं बाहेर पडत राहतं. तेल असं खंड न पावता सलग पडतं पहा, म्हणून त्याला अखंड तैलधारावत अशी उपमा दिली जाते. आपण आपल्या वृत्तींच्या मार्फत सतत खंडित होत राहतो. कोणतीही वृत्ती स्थिर राहत नाही. आता इथं श्रवण करताना सत्ववृत्ती असेल, नंतर ती रजोवृत्ती होते, नंतर तमोवृत्ती होते, पुन्हा सत्ववृत्ती होते. रात्री झोपताना समजा आपणही या मार्गावरतीच आहोत की, हो ना, आपण काय पूर्ण झालो नाही, ब्रह्मानंद महाराजांची दशा नाही आपली, आपण प्रयत्न करणारे आहोत. त्यामुळे हे घडणं स्वाभाविक आहे. लगेच स्वतःवरती आरोप करून घेऊन लगेच न्यूनगंडात जाऊ नये बरं का. काय समजा रात्र झाली आणि रात्री आपल्याला असं वाटलं की हे काय घडलं आपल्या हातून दिवसभरामध्ये, संध्याकाळी मी हे काय वागलो, असं वागायला नको होतं, असं आपल्या हातून घडायला नको होतं. आणि असं वाटून श्री महाराजांची तीव्रतेनं आठवण आली, डोळ्यांमध्ये पाणी आलं आणि आपण भगवंताचं नाम घेतलं मनापासून, तर पुन्हा आपल्या सत्ववृत्ती जाग्या झाल्या. पण ते टिकलं नाही. सकाळ झाल्यानंतर पुन्हा त्या खंडित झाल्या. असं आपलं कायम खंडितत्व चालू आहे. पण जो परमात्मा आहे, जो भगवंत आहे, तो मात्र अखंड रूपानं आपल्या आत स्थितच आहे. त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. तो आहे तसा आहे. या बाहेरच्या बदलणाऱ्या गोष्टी आहेत. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये एके ठिकाणी उदाहरण देतात ढगांचं. पुष्कळ बाबतीत पुष्कळ उदाहरणं माऊलींनी दिलेली आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. तसं हे ढगांचं उदाहरण आहे की ते जसे येतात आणि जातात, आकाशाला काहीही फरक पडत नाही. तसं परमात्म्याचं स्वरूप आहे. ढगांमुळं त्याला काहीही फरक पडत नाही. पण आपण आकाशाकडं न बघता ढगांकडंच पाहिलं किंवा ढगांवरतीच बसलो तर दोष आपलाच आहे ना. स्मरण देवाचं ही साधना करून आपल्याला ढग सोडून आकाशाकडं जायचं आहे. म्हणजेच आपल्या वृत्तींचा त्याग करून जिथून वृत्ती उठतात त्या स्वरूपापर्यंत जायचं आहे, आत्मस्वरूपापर्यंत जायचं आहे. असं जाण्याचा जर आपण अभ्यास केला तर आपलं खंडितत्व अखंडित्वात परिवर्तित होईल. काय आणि मग ज्यावेळी ते अखंडितत्व असतं त्यावेळी तिथं भगवंताचं अखंड असलेलं नाम असतं. इथं श्री महाराजांचं वाक्य आठवायचं, भगवंत आणि भगवंताचं नाम एकमेकांपासून वेगळे नाहीत. हो की नाही. म्हणजे असा अर्थ पहा, आता साधनेतला खोलातला अर्थ पाहतोय बरं का. आता आपण येता जाता नाम घेत नाही आहे. आता आपण गांभीर्यानं नामाच्या अभ्यासाला बसलेलो आहे. नाम शांतपणे घेता घेता नामामध्ये आपण तल्लीन होऊन गेलेलो आहे. काय
तल्लीन झाल्यानंतर आपल्या वृत्ती शून्य होत आहेत, शांत होत आहेत, मन शांत होत आहे, मनामध्ये विचार शांत होत आहेत, सगळं शांत होत 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 नामाच्या ठिकाणी आपण स्थिर राहिलेलो आहे. म्हणजे हळूहळू आपण ढगांपासून वेगळं व्हायला लागलो, आकाशाच्या दिशेनं जायला लागलो. आलं लक्षात? अशा स्थितीमध्ये जेव्हा आपण आपल्या स्वरूपाच्या निकट आहे त्यावेळी आपण अखंड असलेल्या भगवंताच्या नामातच आहे. काय त्यावेळी तत्वतः आपल्या हातात माळ फिरत नाही आहे, कारण शरीराची हालचाल होत नाही आहे, आपण शांत झालेलो आहे. काय कदाचित हातात माळही नाही आहे. आलं लक्षात? माळ पण नाही आहे, आपण शांत नामामध्ये तल्लीन होऊन गेलेलो आहे. तल्लीन झाल्यानंतर एकतानता आल्यानंतर मनामध्ये कुठले विचार नाही आहेत, कुठला वृत्ती तरंग नाही आहे, त्यामुळं तिथं कुठलाही शब्द नाही आहे. त्यामुळं आपण जे शाब्दिक नाम घेत घेत नामामध्ये मुरलेलो होतो ते शाब्दिक नाम पण मागं पडलेलं आहे. आता तिथं काहीच नाही आहे, कुठलेही शब्द नाहीत, कुठलंही अक्षर नाही, कुठलीही वृत्ती नाही, निस्तरंग स्थिती आहे. अनपर्टब्ड असा इंग्लिशमध्ये शब्द आहे, स्वामी माधवनाथ हा शब्द वापरायचे, अनपर्टब्ड म्हणून. अशी ती आतली अवस्था आहे. त्या अवस्थेमध्ये आपण निवांत बसल्यानंतर, निवांत बरं का, निवांत म्हणजे लोडाला टेकून निवांत नव्हे, निवांत या शब्दाचा अर्थ असा आहे निर्वात, जिथं श्वसनाची हालचाल नाही आहे, सूक्ष्मता आहे आपल्या जाणीवेची, असा हा निवांत स्थितीचा अनुभव आहे. त्या स्थितीमध्ये आपण शांत बसलेलो आहे. तर आता तिथं कुठल्याही प्रकारचं खंडितत्व नाही, कारण आपली उमटणारी वृत्ती आपल्याला खंडित करते, येणारा विचार आपल्याला खंडित करतो. आता या गोष्टी थांबल्यामुळे आपणही अखंडत्वाकडं सरकत आहे. इथं आपल्याला देहाचा विसर पडलेला आहे. थोड्या क्षणांसाठी असेल. आता ह्या अवस्थेचं वर्णन करताना 5 मिनटं जात आहेत, 10 मिनटं जात आहेत. कदाचित ही अवस्था आपल्याला एखाद्या 2 किंवा 3 सेकंदांसाठी येईल, पण येईल गुरुकृपेनं. त्यावेळी आपल्याला आपल्या देहाचं भान नाही आहे, काळाचं स्थळाचंही भान गेलेलं आहे, पण शांतपणे आपण थांबलेलो आहे. असीम शांततेमध्ये आपण थांबलेलो आहे, पण झोपलेलो नाही आहे बरं का. झोपल्यानंतरही आपल्याला देहाचं विस्मरण पडतं, झोपल्यानंतरही आपलं मन शांत झालेलं असतं आणि देहाला सोडून स्वप्नामध्ये लय झालेलं असतं. स्वप्नसृष्टी दाखवत असतं आपलं मन आपल्याला. तशी ही अवस्था नाही. देहाचा मनाचा लय झालेला आहे आणि साधक शांतपणे बसलेला आहे, नामामध्ये बुडून गेलेला आहे. अशा वेळी ज्या आत्मस्वरूपाचं ते नाम आहे, ते आत्मस्वरूप जसं अखंड आहे तसंच हा नाम घेणारा नामधारक जो आहे ना, लक्षात येते ना काय सांगतो ते, हा नाम घेणारा नामधारकसुद्धा अखंड स्थितीमध्ये जातो. आणि तेव्हा अखंड नाम जपत जावे ही गोष्ट आपल्याकडनं घडते. जपत जावे, ते जपलं जातं, सांभाळून ठेवलं जातं. ती जी स्थिती आहे अखंड असलेल्या आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्ये तदाकारतेची स्थिती, ही स्थिती त्या ठिकाणी जतन करून ठेवली जाते. जसा एखादा मौल्यवान हिरा किंवा जसा तिनं घेतलेला काही लाखांचा एखादा दागिना जपला जातो आपल्याकडनं, तसं ही स्थिती जपली जाते. आता जपली, पण आपण त्या स्थितीतून खाली येतो. जसं तो मौल्यवान दागिना आणला घरी, अगदी सांभाळून आणला, पण तो घरात जपून ठेवला. पण घरात कशाला, काय सांगता येत नाही, काय होईल, घरफोडी झाली तर, म्हणून मग लॉकरमध्ये ठेवला बँकेत. आलं की नाही लक्षात? पण आता इथं कोणाला वैयक्तिक विचारत नाही बरं का लॉकरमध्ये किती दागिने ठेवलेत, पण आपण जे काही ठेवलेत त्याचं स्मरण आहे पहा आपल्यापाशी. असं इथं आपल्याला झालेलं नाही आहे की विस्मरण झाले लॉकरमध्ये ठेवलेल्या गोष्टीचं. आपल्याला स्मरण आहे आपल्या खात्यात किती पैसे आहेत, स्मरण आहे आपले किती दागिने आहेत. अगदी ग्रॅम लक्षात नसतील, पण ह्यांनी दिलेलं हे, त्यांनी दिलेलं ते, तिला जे मिळालेलं नाही, जे फक्त माझ्याकडे आहे असं ते पण आहे लॉकरमध्ये. हां, हे सगळं आपल्या लक्षात आहे.
म्हणजे जी गोष्ट जपून ठेवलेली आहे तिचा जप आपल्या आत चालू आहे की ते आहे तिथं लॉकरमध्ये आहे. तसं जे आपण जपतो साधनेच्या काळामध्ये अखंड नाम जतन करून ठेवतो अनुभवानं आपल्या ठिकाणी, नंतर बुद्धीमध्ये निश्चयाच्या मार्फत ते जपून ठेवलेलं नाम नंतर मग जपलं जातं. कारण आता त्या नामाच्या स्थितीमध्ये आपल्याला असा अनुभव आला की आपण नाही ते आहे, हे नाही ते आहे, मी नाही तू आहेस. आता इथं श्री महाराजांचं परत वाक्य आठवायचं. श्री महाराजांचं प्रवचनाचं पुस्तक उघडा, आत्ता नव्हे घरी गेल्यानंतर उघडा. त्या पुस्तकामध्ये एक बोधवचन आहे श्री महाराजांचं, मी नाही तू आहेस म्हणजे नामस्मरण. या वाक्याचा उलगडा आत्ताच्या निरूपणात झाला असेल. हे श्री महाराज अशासाठी म्हणतात, मी नाही तो आहे तू आहेस या स्थितीमध्ये आपण राहिलेलो आहे, तिथं अखंड नाम आहे. आणि मग ते अखंड नाम आपण जपायचं आहे म्हणजे त्याची पुनरावृत्ती करायची. आता जप नाही, आता जप असा उच्चार आला शब्दाचा. आता त्या स्थितीची आपण पुनरावृत्ती करायची आहे, म्हणजे तेच मी आहे, तेच मी आहे, तेच मी आहे, सहा अहम सहा अहम सहा अहम हे घोकायचं आहे. पण शब्दानं नाही बरं का, रस्त्यानं जाताना नाही तर शनिवार पेठेतनं सोहम 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 करत झालं, तसं नाही. ते घोकणं निशब्द आहे, सारखा त्या स्थितीचा आठव आहे. स्वामी स्वरूपानंदांना एकांनी विचारलं की तुम्ही काय साधना केली? स्वामी स्वरूपानंदांचं उत्तर आहे, मी 1,00,000 वेळा सोहम घोटलं, असं स्वामी स्वरूपानंद म्हणाले. म्हणजे मुखानं सोहम सोहम केलं नाही. जी स्थिती अनुभवली सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये, जी आत्मस्थिती अनुभवली त्या आत्मस्थितीचा जप केलेला आहे. जप म्हणजे त्याची पुनरावृत्ती सतत केलेली आहे, त्याचं चिंतन केलेलं आहे. काय आत्मस्थिती निश्चयाची हेची दशा मोक्षश्रीची अहम आत्मा हे कधीची विसरू नये असं समर्थ म्हणतात. हे अहम आत्मा कधी न विसरणं म्हणजेच आत्मस्थितीचा जप करत राहणं, हीच आठवण करून देत राहणं स्वतःला की आपण ते आहोत जे नामाच्या स्थितीमध्ये आपण अनुभवलेलं आहे. स्मरण देवाचे करावे, विषयाचं नाही. अखंड नाम जपत जावे, जपत जावे, जपत जावे, जपत जावे, परत जपत जावे, पुन्हा जपत जावे. पुन्हा म्हणजे पुन्हा साधनेला बसावं, पुन्हा त्या स्थितीमध्ये जावं की आपण नाही ते आहे, फक्त ते आहे आणि काहीही नाही. केवळ सच्चिदानंद स्वरूप शुद्ध अस्तित्व राहिलेलं आहे. आपण कुठल्याही प्रकारे शिल्लक नाही असा शांत अनुभव घ्यावा. ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे तो घ्यावा. काही साधकांना 4 सेकंद येईल, काही साधकांना 4 मिनिटं येईल. सद्गुरू कृपा आहे शेवटी आणि आपले प्रयत्न आहेत. या दोन्हीच्या आधारानं परमार्थ साधना घडत असते. तो अनुभव घ्यावा, पुन्हा तो अनुभव मग जपावा, सतत जपावा. याला समर्थ नामस्मरण असं म्हणतात. अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान, अशी पुढची शब्दरचना आहे समर्थांची. या नामस्मरणानं समाधानाची प्राप्ती होणार आहे, अन्यथा दुसऱ्या कोणत्याही नामस्मरणानं समाधानाची प्राप्ती होणार नाही. का बरं बरोबर तुम्ही मान हलवली? कशासाठी बरोबर म्हणाला? कारण ते समाधान नित्य आहे म्हणून. जेव्हा जेव्हा समर्थ, जेव्हा जेव्हा श्री महाराज, जेव्हा जेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराज किंवा जेव्हा जेव्हा इतर अनेक संत समाधान, सुख, आनंद असा शब्द वापरतात, तेव्हा तेव्हा ते आत्मस्थितीला दाखवत असतात. नाहीतर आपल्याला समाधान वाटतंच की, समजा आपल्याला मुलगी आहे आणि मुलगीचं आपल्या मनाप्रमाणे योग्य ठिकाणी लग्न ठरलं, काय आपल्या मनाप्रमाणे, तर आपल्याला समाधान मिळतं. आपल्या मनाप्रमाणे आपल्या मुलाला जर मार्क पडले तर आपल्याला समाधान मिळतं. हे समाधान भंग पावणारं समाधान आहे. अखंड समाधान त्याच स्थितीमध्ये आहे ज्या स्थितीमध्ये आपल्याला आपला पूर्ण विसर पडलेला आहे, कुठल्याही प्रकारे आपल्याला आपला आठव राहिलेला नाही. तिथं समाधानाचा स्पर्श होतो आणि साधक प्रयत्नानं ते समाधान स्वतःपाशी जपून ठेवतो. आता साधकाचं जीवन एका प्रकारे 2 चाकांवरती जात असतं. एका बाजूला त्याचा देह असतो, दुसऱ्या बाजूला
त्या देहामध्ये सांभाळलेली आत्मस्थिती असते, त्यामध्ये देहामध्ये सांभाळलेला आत्मबोध असतो. या दोन्ही गोष्टींना घेऊन साधक जीवन जगत असतो. म्हणजे आता हे निरूपण आपण कितीही मनापासून ऐकलं ना तरी आपण घरी जाणार आहे आणि आपल्या मुलालाच आपला मुलगा म्हणणार आहे. काय भगवंत सर्वव्यापी आहे आणि आपण भगवंतच आहोत हे आपण निरूपणात आत्ता ऐकलं, म्हणून घरी गेल्यानंतर आपण शेजारच्या मुलाला माझा मुलगा म्हणणार नाही आहे का? म्हणणार आहे? नाही ना. म्हणजे आपण आपल्या वृत्तीवरती येऊन आपल्या वृत्तीनंच व्यवहार करणार आहे. थोड्या वेळानं आपल्याला भूक लागणार आहे, थोड्या वेळानं आपल्याला झोप येणार आहे, थोड्या वेळानं आपले प्रातर्विधी होणार आहेत, थोड्या वेळानं आपल्याला महाराजांची पण आठवण येणार आहे. असं सगळं होत राहणार आहे. त्यामुळं आपल्याला साधनेतलं समाधान आधी मिळवावं लागतं आणि ते समाधान विचारानं, विवेकानं, बरं का, विचार हा शब्द विवेकाला निर्देशित करतो परमार्थामध्ये. नित्यानित्य वस्तू विचार, दुसरा विचार नाही. ते समाधान विचारानं आपल्याबरोबर आपल्याला बाळगावं लागतं, सांभाळावं लागतं. आता सांभाळायचं कसं? तर स्मरणानं सांभाळायचं की आपण तेच आहोत ना, मग आपलं असं होता कामा नये. असं जसं मनुष्य करेल, जसं एखादा चांगला विद्यार्थी मित्रांबरोबर बाहेर फिरायला गेला तर छे आता हे काही मला करणं योग्य नाही, मी अभ्यास करणं अपेक्षित आहे, याची आठवण ठेवून तो पुन्हा अभ्यासाच्या चिंतनात जाईल. बरोबर की नाही? किंवा समजा प्रभू रामचंद्रांसारखा एखादा पती असेल आणि त्या पुरुषाला दुसरी स्त्री डोळ्याला दिसली तर तो विचार करेल की नाही, हे आपलं काम नव्हे, आपली वृत्ती इकडं जाता कामा नये, माझी स्त्री इथे आहे, असा विचार तो करेल ना, त्या मार्गानं जाणारा. तसं समाधान आपल्याला विचारानं सांभाळावं लागतं की हे आपण आहोत, हे आपण नाही. तर ते नामस्मरण, ते समाधान आपल्याला जीवनात उतरवता येतं. कारण जगत असताना आपल्याला खालीवर प्रसंग येतात, ट्रॅफिकमध्ये कोणीतरी आडवं येतं, राग येतो. राग आल्यानंतर समाधान भंग पावतं. भंग पावल्यानंतर आपल्या ठिकाणी सावधानता लागते स्वतःला आठवण करून देण्यासाठी की ज्याला राग येतोय तो मी नाही आहे. काय? ज्याला राग येतोय तो मी नाही आहे, ज्याला लोभ येतोय तो मी नाही आहे, ज्याला काम येतोय तो मी नाही आहे, मी या सगळ्यापासून वेगळा आहे. आता हे ऐकायला सोपं वाटतं, पण करणार कसं आपण? कारण ज्यावेळी तो विकार येतो त्यावेळी तो इतक्या वेगानं येतो की तो येऊन धडकून आपणच होऊन जातो. आपणच होऊन जातो म्हणजे जी व्यक्ती चिडलेली आहे, ज्या व्यक्तीला राग आलेला आहे की नाही, ती व्यक्ती व्यक्ती न राहता मूर्तिमंत रागच होऊन जाते. ज्या व्यक्तीला काम आलेलं आहे ती व्यक्ती काम न राहता मूर्तिमंत कामच होऊन जाते. असं विकाराचं आपल्या बाबतीत होतं. मग साधना जर नसेल, नामस्मरणाची बैठक नसेल तर आपण त्यावेळी आपल्या स्वतःला वेगळं काढू शकत नाही. आपण त्या विकाराच्या अधीन होऊन चिकटून तो विकार होऊन जातो, एकरूप होऊन जातो, तेच होऊन जातो. जणू रागाशिवाय आता आपलं दुसरं कुठलं स्वरूपच नाही आहे अशी आपली स्थिती होऊन जाते. पण कालांतरानं तो विकार निघून जातो आणि मग आपण अंतर्मुख होतो की अरे असं व्हायला नको होतं, आपल्या हातून हे काय घडलं. आलं का लक्षात? पण हे उशिरा घडायच्या ऐवजी आधी घडावं यासाठी नामस्मरणाचा रोज अभ्यास करावा लागतो. नामस्मरण रोज करत करत अखंड नाम काय करावं लागतं? जपावं लागतं. हां, जपलेलं नाम परत परत जपावं लागतं. मग ही सावधानता आपोआप आपल्या आत येते. एकदम आत्ता आपल्याला वाटेल की हे कसं शक्य आहे, एकदम कसं जमायचं, एकदम आपल्या आत ही सावधानता येणार कशी? त्याला एकच उत्तर आहे, अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च गृह्यते. हा एकच अभ्यास आहे. आपल्याला प्रपंचातली उदाहरणं पटतात म्हणून आणखीन एक उदाहरण देतो. आपले इथं जे उपस्थित आहेत ते बऱ्यापैकी सगळे लोक क्रिकेट बघत असतील ना, बघता ना क्रिकेट, T20 किंवा काय व्हॉटेवर. तो जो फास्ट बॉलर आहे की नाही, त्या बॉलरच्या समोर आपण जर गेलो, दिवाणखान्यात निवांत मॅच बघणारे आपण जर गेलो तर आपल्याला कळणार पण नाही बॉल कधी हातातून सुटला आणि कधी मागे गेला. काय? पण सचिन तेंडुलकर सारख्या बॅट्समनला
तो स्पष्ट दिसत असतो. जणू अर्जुनाला तो पोपटाचा डोळा दिसावा ना, तसा बॉलर कितीही फास्ट बॉलिंग टाकत असला तरी तो बॉल त्याला स्पष्ट दिसतो. हे त्यानं सांगितलेलं आहे बरं का अनेक मुलाखतींमध्ये. तो त्याच्या हातातून सुटताना दिसतो, पडताना दिसतो, बॅटकडे येताना दिसतो. हे स्पष्टपणे त्याला का दिसतं? अभ्यास. हेच त्याचं उत्तर आहे. त्यामुळं त्या फास्ट बॉलरप्रमाणे आत्ता विकार येतो, धडकतो, विकारच आपण होऊन जातो, विकारामध्ये नको ते घडतं आणि घडून गेल्यानंतर कुठंतरी असं काहीतरी निरूपण ऐकलेलं असतं, वाचलेलं असतं, मग पश्चात्ताप होतो. अशी आपली दशा आहे, कारण अभ्यास नाही. नामाचा, ध्यानाचा अभ्यास आपल्याला आपल्याकडं वेगळेपणानं पाहायला शिकवतो. त्या अभ्यासामध्ये हळूहळू आपल्याला तरबेज करतो आणि ते जे आपण तरबेज झालेलो आहे ना, त्या आपल्याला मग विकार वेगळेपणानं स्पष्ट दिसतो. स्पष्ट तो बॉल जसा दिसावा ना, तसा स्पष्टपणे दिसतो. राग येताना, काम येताना, लोभ येताना, मोह येताना. मग आपण घरात बसलो आहे किंवा दुकानात आहे, जे कोणी दुकानदार असतील ते, किंवा आपण गाडीत बसलो आहे, चारचाकी गाडीत, किंवा रिक्षात बसलो आहे, किंवा रिक्षा तरी कशाला, नुसतं आपल्या टू व्हीलरवरती बसलेलो आहे. सिग्नलवरती थांबली गाडी, भिकारी बाजूला आला, हात वगैरे लावतो, पाहतो आपल्याला की दादा दादा द्या द्या द्या. आपण ढुंकून बघत नाही. आपल्याला स्पर्श होत असतो, आपल्याला कळत असतं आपल्याकडं भीक मागतोय, आपल्याला माहीत असतं की हा भिकारी आहे, आपल्याला माहीत असतं की आपण इथं गाडीवरती आहे. सगळ्या जाणीवा आपल्याला असतात, पण आपण भीक देत नाही. कितीही त्यानं हात लावला तरी. तुमच्या लक्षात येते का? दृष्टांत लक्षात येतोय? तसा विकार जो आहे तो भिकाऱ्यासारखा येतो आपल्यापाशी. आपण त्याला भीक घालतो म्हणून विकारवश होऊन जातो. ज्याचं ठरलेलं आहे ध्येय, ज्याचं ठरलेलं आहे की ह्या प्रवासावरती राहायचं आहे, या रस्त्यावरती जायचं आहे, या गाडीत, या दुकानात थांबायचं आहे, तो भिकाऱ्याला काय करतो? भीक देत नाही. मग कितीही हात लावले तरी आपल्याला काही भीक मिळत नाही आहे. हे ज्यावेळी त्याच्या लक्षात येतं त्यावेळी तो नाद सोडून देतो, तो निघून जातो. आपल्याला या स्थितीमध्ये नामाच्या साधनेच्या मार्फत पोहोचायचं आहे, पण त्यासाठी आपल्याला अभ्यास करणे हा एकमेव पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही. हे निरूपण ऐकत असताना, सुरू असताना आणि निरूपणातून आपण घरी गेल्यानंतर आणि आयुष्यभर आपल्यापाशी एक प्रश्न सतत राहिलेला आहे आणि तो म्हणजे काही केल्या आपलं मन शांत होत नाही. कितीही प्रयत्न केले तरी नाम एका बाजूला सुरू असतं, पण विचार काही थांबत नाहीत. आहे की नाही हा सगळ्यांचा प्रश्न? मला आशाताईंचा मेसेज आला की यावर काहीतरी बोलता येईल का कधीतरी. म्हटलं निरूपणामध्ये सगळे विषय येणार आहेत, कारण समर्थांनी सगळं सांगितलेलं आहे आपल्याला. आता पहिली गोष्ट लक्षात घ्यायची बरं का, आता नीट लक्ष देऊन ऐका. पहिली गोष्ट लक्षात घ्यायची, लक्ष आहे ना सगळ्यांचं? हात वर करा बरं, म्हणजे जरा मला कळेल जाग आहे सगळ्यांना, कोणी झोपत नाही आहे. हां, पहिली गोष्ट लक्षात घ्यायची की मन लागत नाही, मनामध्ये विचार येतात, मन अशांत आहे, याचा बाऊ करायचा नाही. ही पहिली गोष्ट आहे. अहो आपण आजारीच आहे ना, म्हणून तर आपण औषध घेतोय. आपण जर बरे असतो, निरोगी असतो, तर आपण कशाला औषध घेतलं असतं? कशाला डॉक्टरांकडे आलो असतो? हात महाराजांकडे आहे बरं का. कशाला डॉक्टरांच्याकडं, कशाला दवाखान्यात आलो असतो? आपण भवरोगी आहोत. काय? आपण देहबुद्धीमध्ये लोळणारे आहोत. त्यामुळं त्याचा बाऊ करायचा नाही. पहिली गोष्ट हे स्वीकार करायचं की हो देहबुद्धी आहे. त्याचा बाऊ करणं म्हणजे त्या गोष्टीला आपल्या मनामध्ये आपणच वाढवत राहणं. यानं सायकोलॉजिकल प्रॉब्लेम तयार होतात. मन अस्थिर आहे ना, अस्थिर आहे म्हणून तर बाबा नाम घेतोय, म्हणून तर ध्यानाला बसायचा अभ्यास चालू आहे, होय की नाही? मन शांत झालं म्हणजे बघा, उदाहरण सांगायचं झाल्यास आत्ता मांडी घालून आपण बसलो काय आणि स्वरूपाकारच होऊन गेलो, तर ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्यात काही फरकच राहिला नाही,
होय की नाही? डोळे मिटल्या मिटल्या स्वरूपस्थिती आली, संपलं, जीवनाची इति कर्तव्यता झाली. मग त्या अवस्थेमध्ये देह जरी ठेवला तरी काय हरकत आहे? आपण ते नाही आहोत आत्ता. ही वस्तुस्थिती आधी स्वीकार करायची. त्याचं असं झालं, भगवंतांनी गीतेमध्ये पुष्कळ उपदेश केला आणि उपदेश केल्यानंतर या मनाची कीर चपळगा असं झालं. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की होय अर्जुना, हे मन असंच आहे, चंचल आहे. त्यानं तक्रार केली भगवंतांकडं की मन चंचल आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात जो प्रश्न आहे की नाही, तोच प्रश्न अर्जुनानं विचारला भगवंतांना एका प्रकारे, की मन चंचल आहे तर आता काय करायचं? त्यावेळी श्रीकृष्णांनी उत्तर दिलेलं आहे की हे मन असंच चंचल आहे, त्याला अभ्यासाशिवाय कोणताही पर्याय नाही. पण तो अभ्यास करताना वैराग्यानं त्या अभ्यासामध्ये शिरावं लागेल. काय? अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते, असं भगवंतांचं वचन आहे. म्हणजे आपलं मन चंचल आहे ही कबुली भगवंतांनीच दिलेली आहे. असं पहा, जे आपलं अंतरंग ओळखतात ना श्री महाराज आपलं अंतरंग, त्यांना हे माहीत नसणार का की आपलं मन चंचल आहे, आपल्या मनात विचार येतात. म्हणून विचार येतात या गोष्टीचा बाऊ न करता त्याला स्वीकार करून श्री महाराजांवर विश्वास ठेवून नामाच्या अभ्यासामध्ये राहावं. असं जितकं जितकं आपण राहू तितकं तितकं आपोआप अभ्यास दृढ होईल. दृढ झालेला अभ्यास मनावरती परिणाम करेल आणि मन शांत होईल. काय? माऊलींची ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे, केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल, असं माऊली म्हणतात. अभ्यास जर चालू ठेवला तरी वैराग्याचेनी आधारे, जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल, असं माऊली सांगतायत. तरी वैराग्याचेनी आधारे, जरी लाविले अभ्यासाची मोहरे, म्हणजे वैराग्य वृत्ती आधी धारण करावी. आपण काय करतो माहिती आहे का? दात घासतो की नाही सकाळ झाल्यानंतर, तसं नामस्मरणाला बसतो. इथं पहिली चूक होते आपली. वैराग्य वृत्ती धारण करून नामस्मरणाला बसायचा अभ्यास करावा. वैराग्य वृत्ती धारण करायची म्हणजे खरं पाहता मी देह नाही या भावामध्ये शिरूनच, वैराग्या भावामध्ये शिरूनच नामस्मरणाला बसायचं आहे. ते बसल्यानंतर आपल्यामध्ये त्या वृत्तीचा प्रवेश होतो. त्या प्रवेशामुळं आपला अहंकार थोडासा कमकुवत पडतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सद्गुरूंना जरा आठवावं, त्यांचं स्मरण करावं, त्यांची छोटीशी मानसपूजा करावी, त्यांना जरा डोळे भरून पाहावं, त्यांच्या पायावरती मस्तक ठेवावं, अशी कल्पना करावी की ते आपल्या डोक्यावरती हात फिरवत आहेत. असं शांत होऊन 2 मिनटं त्या भावात स्थिर व्हावं. तसं स्थिर राहिल्यानंतर आपल्यातला अहंकार थोडासा मऊ पडतो, शिथिल होतो. मरत नाही पण मऊ पडतो. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना, हा जो श्लोक आहे गीतेतला त्याच्या विवरणामध्ये हे माऊलींनी सांगितलेलं आहे. लक्षात येते तुम्हाला? अशा प्रकारे आपण नामाला बसतो का? चला आता नामस्मरणाला बसूया, माळ घेतली बसलो, चला आता ध्यानाला बसूया, ध्यानाला बसलो, झालं. असं न करता थोडंसं श्री महाराजांना आठवावं, नुसतं डोळ्यांपुढं त्यांचं रूप आणावं, त्यांचे चरण, त्यांच्या पायावरती आपण फूल वाहतोय, त्यांना नमस्कार करतोय, एवढी जरी त्यांची मनापासून आठवण केली ना तरी थोडासा वैराग्याचा आधार मिळतो आपल्याला. तरी वैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे. सद्गुरूंची आठवण पाहिजे, सद्गुरूंचं स्मरण पाहिजे आणि सद्गुरू स्मरणानं साधनेमध्ये शिरलं पाहिजे. साधन करणं हे यांत्रिक असू नये, करायचं आहे म्हणून केलं आहे असं न करता त्यांच्या स्मरणानं जर साधनेमध्ये आपण शिरलो तर आपोआप आपण थोडेसे मऊ पडतो. मन जे इतर वेळी इतस्ततः भरकटत असतं ना, त्याचं भरकटणं लगेच थांबणार नाही, पण थोडंसं शांत होईल. शांत होत होत
नामामध्ये ते शिरायला लागेल. शिरायला लागलं की आपल्याला समाधानाचा स्पर्श होईल. याविषयी बोलण्यासारखं पुष्कळ आहे, पण पुढच्या ओळीमध्ये पण ते बोलावं लागेल, त्यामुळे सगळंच आत्ता सांगत नाही. समर्थ म्हणतात, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. पण ते नामस्मरण कसं करायचं आपल्याला? वैराग्याचा आधार घेऊन करायचं आहे. आता या गोष्टीचा बाऊ करायचा नाही आहे की विचार खूप येतात. जर आपण बाऊ करायला लागलो तर आपण एक वेळ अशी येईल की ध्यानाची आणि नामाची साधना टाकून देऊ की आपल्याला जमतच नाही आहे. काय उपयोग, मन लागतच नाही, विचार थांबतच नाहीत, म्हणून नाम घेणं बंद करू आपण. हे आपल्या ओव्हर थिंकिंगमुळं होईल. ते होऊ द्यायचं नाही. स्वीकार करायचं की हो, भरपूर आहेत विचार, पण माझं लक्ष मी नामाकडे देणार आहे. श्री महाराज म्हणत नाहीत का, एखादा मनुष्य मंदिरात जात असेल, वाटेत कोणी भेटायला आला की जो भेटायला आला आहे त्याच्याशी दोन गोष्टी बोलेल, पण भेटायला आलेल्याच्या मागं जात नाही, तो आपली मंदिराची वाटच धरतो. तसं हे येणारे विचार आहेत. आपण काय करतो, विचार येतात, आल्यानंतर विचाराला धरतो आणि मग विचारातून विचाराची साखळी निर्माण होते. मग एका विचारातून दुसरा विचार, दुसऱ्या विचारातून तिसरा विचार, तिसऱ्या विचारातून चौथा विचार, अशी साखळी बनत बनत आपल्याला असं वाटतं की विचार थांबतच नाही आहेत, सतत येत राहत आहेत. प्रत्यक्षतः असं होत नसतं. एक विचार येतो, पण तो विचार आल्यानंतर जर त्या विचाराकडं पाहिलं नाही तर एक अशी दशा येते जेव्हा कोणताही विचार येत नाही, आणि हे सतत आपल्या आत घडते. पहा बरं का, आत्ता दोन मुली श्री महाराजांच्या समोर आहेत, पण एका बाजूला निरूपण सुरू आहे, इथं नामचिंतन सुरू आहे आणि इकडं विचार आहे. आता तुम्ही कुठं लक्ष देणार? निरूपणाकडे लक्ष देणार का मुलींकडे लक्ष देणार? त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केला आणि त्या निघून गेल्या. जर आपण मुलींकडे लक्ष दिलं तर आपलं चित्त विचलित होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. पण आपलं लक्ष निरूपणाकडे असेल तर आपलं चित्त विचलित होऊ शकत नाही. किमान महाराजांच्या शब्दांवर तरी आपला विश्वास आहे ना? हो म्हणा. महाराज म्हणतात, नामामध्ये इतकं सामर्थ्य आहे की भगवंताला नाम वश करून घेतं. मग आपल्या यत्किंचित मनामध्ये आणि विचारांमध्ये इतकं सामर्थ्य असेल का की जे नामाला बाजूला सारेल? नामाचं सामर्थ्य मोठं की विचारांचं सामर्थ्य मोठं? नामाचं सामर्थ्य मोठं. म्हणजे इथं निश्चय पाहिजे, इथं साधकाचा निर्धार पाहिजे की नामाला मी सोडणार नाही, मी माझ्या ध्यानाच्या साक्षीत्वाला सोडणार नाही, हा निर्धार पाहिजे. तो निर्धार नसेल, निर्धार ढळला, आलेल्या वृत्तीमध्ये जर आपण मिसळलो तर संपलं. मग आता इथेच कशाला यांनी यायला पाहिजे होतं? आत्ताच कशाला यायला पाहिजे होतं? आत्ता आल्या नसत्या तरी चाललं असतं. यांना अडवलं कसं नाही कुणी? नाही ताई, तुमच्या मनात विचार आला आहे असं नाही सांगत आहे मी उदाहरण देतो आहे बरं का. निरूपण हे व्यक्तीवरती केलेलं असत नाही, तत्वावरती केलेलं असतं. मामासाहेब दांडेकर कीर्तन करायचे आणि मामासाहेब दांडेकरांचं कीर्तन झाल्यानंतर एक जण त्यांना भेटायला गेला आणि म्हणाला, महाराज तुम्ही जे सांगितलं कीर्तनात ते मला एकदम फिट बसलं म्हणाले, जणू माझ्यासाठीच सांगितलं. मामासाहेब दांडेकर म्हणाले, मी टोप्या शिवायचं काम करतो, ज्याला जी टोपी बसते ती त्यानं घालावी. आलं की नाही लक्षात? त्यामुळं लगेच इकडं दाखला देऊ नका, नाही बाबा आमच्या मनात विचार आला नाही. आपण निर्विचार नाही आहे म्हणून इथं अभ्यासाला आलेलो आहे. काय आपण अभ्यास करायचा कसा हे शिकायला आलेलो आहे. हां, तर ह्या मुली कशाला आल्या? यातून कुठला विचार येईल? मग ह्यांना असेच संस्कार दिले की काय? ह्यांचे आईवडील कसे असतील? काय समाजामध्ये चाललं आहे? मुलांना कसे संस्कार दिले जातात? असाच समाज राहिला तर समाजाचं काय होणार? मग या जगाचं काय होणार? विश्व तरी असं राहील का नाही? इथंपर्यंत माणसाचे विचार जाऊ शकतात. म्हणजे एकदा वृत्तीला शरण गेलो आपण, एकदा विचारांना शरण गेलो तर विचार आपल्याला कुठं घेऊन जातील हे सांगता येत नाही. म्हणून सद्गुरूंनी जिथं शरण जायला सांगितलं आहे, जिथं लक्ष द्यायला सांगितलं आहे, तिथं जर आपण लक्ष दिलं तर आपण समाधानाच्या दिशेनं जाऊ, अन्यथा जाणार नाही. म्हणून या नामस्मरणाच्या साधनेमध्ये काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ज्या भगवंताचं स्मरण करायचं आहे त्या भगवंताचं स्वरूप, तो भगवंत कोण आहे हे सद्गुरूंकडून ओळखून घ्यायला लागतं. म्हणून श्रवण भक्ती पहिल्यांदा आलेली आहे की कोण भगवंत आहे.
तर त्याच्या स्मरणात आपल्याला राहता येतं. स्मरण देवाचे करावे. आणि मग त्या स्मरणामध्ये कसं राहायचं हे सद्गुरू शिकवतात. त्याला सद्गुरुपदिष्ट साधना म्हणतात. ते अनुग्रह देतात. समोर बसवून, शब्द नीट ऐका बरं का, समोर बसवून सांगतात की असं नाम घे, असा बस, अशा श्वासांकडे लक्ष दे, असं ध्यान कर, या भ्रूमध्यस्थानाकडे लक्ष दे, इथं भ्रूमध्यस्थान आहे. सगळं काही सद्गुरू शिकवतात, करवून घेतात. बघ तुला जमत नाही आहे ना, मी तुला करून दाखवतो, पहा माझ्याकडे नीट. तुम्ही लक्ष देऊन ऐकता ना. अनुग्रह काय असतो सांगतो तुम्हाला. सद्गुरू सांगतात बघ माझ्याकडे नीट, हे असं करायचं असतं. बरोबर आहे की नाही. हे असं करायचं आहे. नाही नाही हे चुकीचं आहे, असा नाही घ्यायचा श्वास, असं नाही नाम घ्यायचं, नाही नाही लक्ष नाही आहे तुझं नामाकडं. पहा काय काय सद्गुरूंची सत्ता असेल पहा. आपण नाम घेत असताना सद्गुरूंना कळतं नामाकडं लक्ष, नाही नाही तुझं नामाकडं लक्ष नाही आहे आत्ता, असं नाही म्हणतात. नामाकडे लक्ष दे, हे नाम, हां आता बरोबर तू नाम घेतलंस. श्वासावर नाम घ्यायचा अनुग्रह असेल तर सांगतात श्वास आत घेताना अशा प्रकारे नाम घ्यायचं बरं का. हां बरोबर, आता जमतंय, आता श्वास थांबवायचा आहे, आता नाम स्थिर करायचं आहे, आता थांब, त्या भावामध्ये स्थिर राहा. असं आणि या प्रकारे अनेक मार्गांनी अनुग्रह दिला जातो. जो ज्याचा अनुग्रह आहे तो तशा पद्धतीनं अनुग्रह सद्गुरूंकडून घेतो. ही झाली सद्गुरुपदिष्ट साधना. श्वासावर नाम कसं घ्यायचं, ध्यानाला कसं बसायचं, प्राणायामाचे प्रकार कोणते, यूट्यूब उघडल्यानंतर शेकडो व्हिडिओ आहेत, बाजारात गेल्यानंतर हजारो पुस्तकं आहेत. पण ती गुरुपदिष्ट साधना नाही. गुरुपदिष्ट साधना म्हणजे आत्मप्रचितीतून जे सद्गुरू सांगतात ती साधना. जे आत्मस्थ झालेले आहेत, जे देहावरती नाही आहेत, जे कसे आहेत, जय जयकारात म्हटलं पहा, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू, असे जे आहेत, जे समोर बसलेले आहेत, आपल्या देहामध्ये याची लीला केलेली आहे. का केली? कारण करुणा. केवळ एक शब्द आहे, करुणा. आईचं दूध का बाहेर येतं? करुणा. एकच शब्द, प्रेम आहे म्हणून बाहेर येतं. तसं आईचं दूध आहे सद्गुरूंचा अनुग्रह म्हणजे. ती करुणा आहे म्हणून ते देहामध्ये समोर आहेत. ते समोर आहेत तेव्हा आपल्याला सांगतात की अशी साधना कर. मग त्यांनी शिकवलेलं कळेलच असं नाही. कळलं नाही तर साधकानं विचारायचं आहे की कसं करायचं. थांबा, माझ्या लक्षात आलं नाही तुम्ही कसं सांगितलं, मला परत एकदा सांगा, असं सांगायचं आहे शिष्यानं. मग करुणामूर्ती सद्गुरू त्याला पुन्हा समजावून सांगतात की असं नाम घ्यायचं, असे श्वास घ्यायचे, असं शांत बसायचं ध्यानाला. अरे तुझे खांदे तू ताणलेले आहेस, खांदे सैल सोड, असं शरीर ताणायचं नाही. एक उदाहरण सांगितलं तुम्हाला. हे सद्गुरू करवून घेतात. हे सांगतात आपल्याला की इथं चुकतंय, हे बरोबर कर. ही झाली सद्गुरुपदिष्ट साधना. त्या साधनेमध्ये गेल्यानंतर आपल्याला अखंड नाम या स्थितीमध्ये जाता येतं. आता काही मिनटं आधी जायचं, जर झोप आली नसेल तर काय, काही मिनटं आधी सांगितलेली अखंड नामाची स्थिती आठवायची. त्या स्थितीमध्ये अशी सद्गुरुपदिष्ट साधना केल्यानंतर साधक जातो आणि मग त्याला समाधानाचा स्पर्श होतो. एक घडलेला प्रसंग सांगतो बरं का. स्वामी माधवनाथांच्या पुस्तकात आहे. एक साधक स्वामी माधवनाथांना भेटायला आले आणि म्हणाले की मला अंबुराव महाराजांनी अनुग्रह दिलेला आहे, पण मी तो अनुग्रह विसरलो आहे म्हणाले, आणि मला आता नामामध्ये अनुभव येत नाही. अनुभव येत नाही म्हणजे त्यांचे काही गुरुपदिष्ट अनुभव असतील, नाद बिंदू कलाज्योती या स्वरूपातल्या अनुभवांपैकी काही, किंवा त्यांना नामामध्ये समाधान शांती असं काही मिळत नसेल, म्हणून ते स्वामी माधवनाथांना प्रश्न करत होते. इथे सुद्धा शिकण्यासारखं आहे की प्रश्न करावा वाटला. ज्यांना शहाणपण आहे त्यांना असं वाटत नाही की प्रश्न करावा. कळलेलंच आहे ना मला, मग विचारायचं कशाला, असा भाव असतो. समजलंच आहे ना मला. आपला अहंकार प्रश्न विचारण्यापासून आपल्याला मागं ओढतो. हा अहंकार टाकून सद्गुरूंना शरण जाऊन आपल्या मनातले तर्क वितर्क समज गैरसमज सगळं बाजूला टाकून सद्गुरूंना शरण जाऊन त्यांना विचारावं लागतं. तर तसं यांनी विचारलं स्वामी माधवनाथांना. स्वामी माधवनाथ म्हणाले, अंबुराव महाराजांनी श्वासावर नाम घ्यायला शिकवलं ना? ते म्हणाले हो. मग श्वासाबरोबर नाम घ्यायचं म्हणजे श्वास आत घेत असताना नामाचं स्मरण करायचं
आणि मग श्वास रोखून धरायचा, असं सांगितलेलं का अंबुराव महाराजांनी? तर ती व्यक्ती म्हणाली, नेमकं हे रोखून धरायचं मी विसरलेलो बघा म्हणाले. हेच माझ्या लक्षात नव्हतं की काही क्षण श्वास थांबवायचा आहे आणि मग श्वास सोडायचा आहे. मग स्वामी माधवनाथ म्हणाले, अहो जे महत्त्वाचं आहे तेच तुम्ही विसरला. ताई आत्ता काही करायला जाऊ नका बरं का. जे महत्त्वाचं आहे तेच तुम्ही विसरला, असं कसं चालेल? म्हणजे पहा, सद्गुरुपदिष्ट साधनेला किती महत्त्व आहे. एक छोटीशी गोष्ट पण ती विसरले, अनुभव येणार नाही, शिष्य पोहोचणार नाही. सद्गुरूंना शरण जाऊन ते समजूनच घ्यावं लागेल. मग आता काही जणांना असं थांबायला सांगितलेलं असत नाही. श्री महाराज एखाद्याला सांगतील, तू नुसतं राम राम म्हण, बाकीचं सगळं मी बघतो, असं श्री महाराज म्हणतील. त्याला काहीही गरज नाही श्वासाकडे लक्ष द्यायची. त्यानं श्री महाराजांना सर्वस्व मानून फक्त राम राम म्हणत राहावं. गुरु आज्ञा करती जैसी, आचरणे ठेवी तैसी, हे परमार्थाचं मूल सिद्धांत वाक्य आहे. साधना कोणती करावी? तर जी त्यांनी सांगितली ती करावी. कसं नाम घ्यावं? त्यांनी सांगितलं तसं घ्यावं. कसं ध्यानाला बसावं? त्यांनी सांगितलं तसं बसावं. शंकर महाराजांची एक गोष्ट आहे. शंकर महाराज रेल्वेनं प्रवास करत होते. धनकवडीला समाधी आहे ना, ते शंकर महाराज बरं का. आणि शंकर महाराज अलौकिक होते, विदेह सत्पुरुष होते आणि त्यांच्या आजूबाजूला कायम गर्दी असायची. तर TC होता, त्या TCला पूज्यभाव होता शंकर महाराजांच्या प्रती. तर तो शंकर महाराजांच्या दर्शनाला समोर धावून आला आणि शंकर महाराजांना म्हणाला की मला गुरुमंत्र द्या. शंकर महाराज विदेही स्थितीत होते. शंकर महाराजांनी कागदावरती लिहिलं बरं का, गुरुमंत्र. जिसका था उसने लिया, उसमें मेरे बाप का क्या गया, असं लिहून दिलं. आता बघा, याच्यात श्री नाही आहे, राम नाही आहे, कृष्ण नाही आहे, ओम नाही आहे, नमः नाही आहे, काही नाही आहे. जिसका था उसने लिया, उसमें मेरे बाप का क्या गया, असा मंत्र दिला. काही वर्षांनी त्या TCचं घरदार सगळं जळून खाक झालं. घरामध्ये बायका मुलं जळून खाक झाले. ज्यावेळी आग विझवत होते माणसं, त्यावेळी ह्याच्या चेहऱ्यावरती आत्मानंद होता, चेहरा हसरा होता. लोकांनी विचारलं, लोकांना असं वाटलं की शोकामुळं वेड वगैरे लागलं याला. लोकांनी हलवल्यानंतर त्यानं फक्त एवढंच उत्तर दिलं, जिसका था उसने लिया, उसमें मेरे बाप का क्या गया, असं तो म्हणाला. या गोष्टीची सत्यता पडताळायला जाऊ नका बरं का. शंकर महाराजच काय किंवा कोणत्याही संतांच्या बाबत जी गोष्ट आहे त्याची सत्यता पडताळायला जायची नसते. त्या गोष्टीमध्ये जे तत्त्व सांगितलं आहे ते महत्त्वाचं आहे. जे सद्गुरूंनी सांगितलं ते गुरुमंत्र आहे, ते गुरुवाक्य आहे, तो अनुग्रह आहे. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपदम, मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. सद्गुरूंपाशी परमार्थ सुरू होतो आणि सद्गुरूंपाशी परमार्थ संपतो. तर अशी सद्गुरुपदिष्ट साधना घ्यावी आणि त्या साधनेनं समाधानापर्यंत पोहोचावं, तर ही नामस्मरण साधना घडेल. नामस्मरण समासाच्या पहिल्या ओळीतच आहे बरं का आपण, आणि 6:30 वाजून गेले. पहिलीच ओवी आहे ही. स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान. मग समर्थ अभ्यास देतात. आता अभ्यास अशासाठी देतात कारण हे सगळं ऐकलं तरी ते मुरवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. कालच्या निरूपणात आलेला विषय, ठरवून यावं लागतं निरूपणाला, ठरवून ध्यानाला बसावं लागतं, ठरवून नामाला बसावं लागतं. म्हणून समर्थांचे शब्द आहेत, नित्य नेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. करीत जावे म्हटले पहा. कालची आलेली क्रियापदांचा उल्लेख, करावे, धरावे, तसं करीत जावे म्हणजे मुद्दामून करावं. सकाळी तुम्हाला झोप येणारच आहे हो, म्हणूनच तर ती पहाट आहे, म्हणूनच त्याला साखर झोप म्हणतात. आपल्याला असं वाटतं का झोप येते जाग येत नाही, असं फक्त आपल्या बाबतीतच घडतंय? जे संत म्हणून प्रतिष्ठित झाले त्यांना पण त्यांच्या साधनकाळी पहाटेच्या झोपेनं त्रास दिलेला आहे. त्या झोपेवरती मात करून त्यांनी साधना केलेली आहे आणि नंतर ते संत झालेले आहेत. चिमड म्हणून तीर्थक्षेत्र आहे कर्नाटकामध्ये, तिथं चिमडच्या महाराजांची समाधी आहे. रामचंद्र महाराज यरगट्टीकर असं त्या महाराजांचं नाव बरं का. हा संप्रदाय आहे निंबरीकर महाराजांकडनं आलेला.
म्हणजे गुरुदेव रानडे सगळ्यांना ऐकून माहीत असतील. गुरुदेव रानडेंचे सद्गुरू भाऊसाहेब महाराज उमदीकर. भाऊसाहेब महाराज उमदीकरांचे सद्गुरू हे निंबरीकर महाराज आहेत. निंबरीकर महाराज, आणि त्यांच्याकडनं 2 शाखा निघाल्या. एक शाखा उमदीला गेली आणि एक शाखा चिमडाला गेली. या चिमडामध्ये जी शाखा गेली तिथं रामचंद्र महाराज यरगट्टीकर आहेत. तिथं नेमाला ध्यानाला बसायची पद्धत आहे, तसा अनुग्रह आहे, तसा अभ्यास आहे. तर हे रामचंद्र महाराज यरगट्टीकर पहाटे किती वाजता? 3 वाजता. 3 वाजता उठून ध्यानाला बसायचे आणि शेंडी होती त्यांची, त्या शेंडीला गाठ मारून दुसरी गाठ खुंटीला मारायचे. कारण पेंग येऊन आपल्याला झोप येऊ नये. ध्यानामध्ये जी सजगता पाहिजे, जी जागृतावस्था पाहिजे स्वरूपाच्या ठिकाणी, ती टिकावी, ती राहावी म्हणून शेंडीला मागं गाठ लावून साधनेला बसायचे रामचंद्र महाराज यरगट्टीकर. तर आपल्यासारख्यांची काय कथा? भाऊसाहेब महाराज 16 18 तास ध्यानाला बसायचे. चेष्टा नाही करत आहे बरं का. कधी कधी 16 तास ध्यानाला बसल्यानंतर पुन्हा उभं राहून ध्यान करायचे. 16 तास ध्यान झाल्यानंतर 3-4 तास उभं राहून ध्यान करायचे. त्यांना एका अनुग्रहितानं विचारलं की महाराज, इतके तास ध्यानाची बैठक झाली आहे तरी तुम्ही 3-4 तास उभं राहून का ध्यान करताय? आता वाक्य लक्षपूर्वक ऐका, जीवाचे कान करून ऐका. भाऊसाहेब महाराज म्हणाले, जे अनुग्रह घेतात पण ध्यानाला बसत नाहीत त्यांच्यासाठी मी ध्यान करतो म्हणाले. इतकं महत्त्व आहे ध्यान साधनेला. आणि आपण पहा कसं येता जाता साधना करतोय हो. हां, जसं येता जाता शेंगदाणे खावेत तसं. अशानं आपल्याला कसं समाधान मिळणार? अशानं आपलं मन शांत कसं होणार? मग 40 वर्ष नामाचा अभ्यास करून आपली तक्रार तीच आहे की मन शांत होत नाही, मन लागत नाही. अरे आपण बसलोय का मांडी ठोकून 4 तास, 5 तास, 12 वर्ष, 18 वर्ष, 25 वर्ष, 36 वर्ष बसलोय का? एकही दिवस न चुकवता रोज 4 तास, असं 36 वर्ष असं बसलोय का आपण? असं बसल्यानंतर मन शांत होतं. आपल्याला येता जाता आपल्या सोयीनं एखादी माळ केली नाही केली अशा नामाच्या साधनेनं मन शांत होणार नाही. म्हणून समर्थ अभ्यास देत आहेत. नित्य नेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी नामस्मरण सर्व काळी करीत जावे. एखाद्या भुकेल्या माणसाला जसं अखंड अन्नाचं चिंतन लागतं किंवा एखाद्या कंजूष माणसाला अखंड धनाचं चिंतन असतं, तसा दाखला द्यावा लागतो हो. आता हे दाखले तुकाराम महाराजांनीच दिलेत, कारण आपल्याला दाखले प्रपंचातलेच कळतात ना. तसं साधकाला अखंड नामाचं चिंतन पाहिजे. शब्द पहा त्यांचे, नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, पुढं म्हणतात नामस्मरण सर्व काळी करीत जावे. म्हणजे एकही क्षण आपली उसंत देताच कामा नये नामाला. सतत त्याच विचारात, त्याच ध्यानात, त्याच नामात, त्याच चिंतनात पाहिजे. कधी आपलं मन थकेल, आपल्याला शीण येईल, हे ऐकताना पण काही जणांना शीण येईल, तो भाग वेगळा. शीण आल्यानंतर वेगळ्या प्रकारांना साधन धरावं. हे जे नित्यनेम प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी आहे ना, याच्यामध्ये पुष्कळ खोल अर्थ आहेत. ते आपण पुढं पाहूया, सगळे आजच्या निरूपणात संपणार नाहीत. नित्यनेम प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी हे करत असताना वेगळ्या मार्गांनी आपण साधनेला धरायचं आहे. असं होणार नाही ना की आपण 2 तास 3 तास नामाला बसल्यानंतर पुन्हा विषय आपल्यापाशी येणार नाहीत. सारखं किती आपण नामाचं चिंतन करणार? शेवटी मनुष्याला पण मर्यादा आहे असं आपल्याला वाटेल. सारखं किती आपण त्याचाच विचार करत राहणार? तर वेगवेगळ्या मार्गांनी आपल्याला या साधनेला, आपल्याला या नामाला धरायचं आहे. म्हणजे महाराजांचं प्रवचन काढावं, त्याचं चिंतन मनन करावं, परत सद्गुरूंचं निरूपण ऐकावं, त्याचं चिंतन मनन करावं, पुन्हा नामाचा अभ्यास करावा, पुन्हा नामाचा अभ्यास झाल्यानंतर पुन्हा चिंतनाचा अभ्यास करावा, परत नामाचा अभ्यास करावा, असा दिवस आखून घ्यावा. तर नित्यनेम प्रातःकाळी, मध्यान्हकाळी, सायंकाळी असं आपल्याला सांभाळता येईल. समर्थ आपल्याला एके ठिकाणी हे सुचवत आहेत, 3 वेळा तुम्ही अशा प्रकारे नेम करा. पण असंही सुचवत आहेत की कुठंतरी तुम्ही सुरुवात करा, करायला सुरुवात करा, थांबू नका. थांबलात तर तुम्ही कदापि कुठंही पोहोचणार नाही. म्हणून म्हटलं
की आपलं मन लागत नाही, आपल्या मनामध्ये विचार आहेत, अशा पद्धतीचेच विचार मुळात करू नयेत. जे आहे ते असणार आहे. आणि थोडं खोलात जाऊन सांगू का, जरी प्रसादाचे डबे उघडत असले तरी, की विचार जात नाहीत, विचार जात नाहीत, असा विचार करून विचार जात नाही. कारण विचार जात नाहीत हा पण विचारच आहे. शब्दानं शब्दाचा निराश होत नाही, निशब्दानंच शब्दाचा निराश होतो. निशब्द आहे परमात्मा, अनुर्वाच्य आहे परमात्मा, अनुर्वाच्य आहे आपलं स्वरूप. आपल्यामध्ये असलेली स्वरूप स्थिती ही अनुर्वाच्य आहे, जी शब्दांच्या पलीकडं आहे, ती कुठेही बाहेर नाही आहे. आपण शांत झाल्यानंतर हे शब्द जड वाटतील, माफ करा, क्षमा मागतो, हे शब्द जड वाटतील, स्वरूप, अनुर्वाच्य वगैरे वगैरे, पण आपण शांत झाल्यानंतर आपण तिथं पोहोचत असतो. अहो असं पहा, जर कायम व्यग्रता आपल्यापाशी असती तर आपल्याला कधीही झोप आली नसती. शारीरिक श्रमानं झोप येते, पण पहा आपलं मन जर व्यग्र असेल तर झोप येत नाही. कितीही शारीरिक श्रम झाले तरी झोप येत नाही. मध्यरात्री जाग येते, मनाची अस्वस्थता. म्हणजे आपल्याला झोप आली होती काल, हा या गोष्टीचा दाखला आहे की आपलं मन लय झालेलं होतं. ते लय होतं, त्यामुळे त्याचा बाऊ करू नये की बापरे स्वरूप स्थिती, बापरे आपलं अनिर्वाच्य असलेलं स्वरूप कुठे आहे. काही नाही, रोज आपण त्याला भेटतोय जाऊन, फक्त झोपेत भेटतोय. तिथं झोपी जातो आपण, तिथे जागे राहत नाही आपण. तिथं जागं राहायला सद्गुरू शिकवतात. जागृत सुषुप्ती, शब्द नीट ऐका बरं का. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा आहे, पण तिथं जेव्हा जागृत अवस्था असते, जागृत सुषुप्ती जेव्हा येते तेव्हा ती ध्यानाची अवस्था आहे. त्या ध्यानाच्या अवस्थेमध्ये टिकायला सद्गुरू शिकवतात. त्यामुळे ती आपल्या आतच आहे, आपल्या आतच ते स्वरूप आहे आणि तिथं आपण रोज शांत होतो. तिथं रोज शांत व्हावं आणि तिथून रोज परत यावं. त्यासाठी रोज अभ्यास धरावा, वेगवेगळ्या मार्गांनी अभ्यास धरावा. आता असं पहा, आपलं मन लय गेलं म्हणून आपण झोपी गेलो हे आपण पाहिलं, पण लय जाणार नाही जर मनामध्ये व्यग्रता असेल हेही आपण पाहिलं. म्हणजे ज्या ज्या मार्गांनी मनामध्ये व्यग्रता येते त्या त्या मार्गांना जर आपण विवेकानं सांभाळलं तर आपल्याला साधनेमध्ये स्थिर राहता येईल की नाही? येईल ना, निश्चित येणार. समजा मी अभ्यासाचं पुस्तक तेव्हाच उघडलं जेव्हा वर्गामध्ये गेलेलो आहे आणि बाकी सगळ्या वेळी बंद करून ठेवलं, तर काय उपयोग होईल का? नाही होणार. बाकीच्या वेळी पण मला अभ्यासाचं चिंतन करावं लागेल तर तो विषय नीटपणे मला समजेल. तसं सर्व काळी आपल्याला नाम जाणीवपूर्वक जपून ठेवावं लागेल, जाणीवपूर्वक त्याचं चिंतन करावं लागेल, तर आपल्या ठिकाणी नामाचा अभ्यास मुरेल. तर आपल्याला त्या समाधानाच्या ठिकाणी निर्विघ्नपणे जाता येईल. दरवेळी साधनेला बसल्यानंतर विघ्न येणारच आहेत. दरवेळी आपल्याला कुठले ना कुठले तरी विचार आडवे येणारच आहेत, पण आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही आहे. आपण श्री महाराजांवरती असलेला, सद्गुरूंवरती असलेला आपला विश्वास सोडायचा नाही आहे. त्यांच्या वाक्याला, त्यांच्या उपदेशाला प्रमाण मानून आपल्याला साधनेमध्ये स्थिर राहायचं आहे. एवढं आपण करणं अपेक्षित आहे, जाणीवपूर्वक करणं. म्हणून समर्थांचे शब्द आहेत, नित्यनेम प्रातःकाळी, माध्यान्हकाळी, सायंकाळी, नामस्मरण सर्व काळी करीत जावे. पुढं समर्थांनी उपदेश जो केलेला आहे ना, तो आपल्याला पाहूनच उपदेश केलेला आहे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंदरूप असता, नामस्मरणे विण सर्वथा राहोची नये. हरुषकाळी, विषमकाळी, पर्वकाळी, पस्तावकाळी, विश्रांतिकाळी, निद्राकाळी. पहा, प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्ही नामाला धरून राहा, हा समर्थांचा आग्रह आहे. पण आता मध्ये बराच विषय झालेला आहे मनाच्या आणि नामाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं. पण म्हणून नामाचा जो निरूपणाच्या सुरुवातीला अर्थ सांगितलेला होता तो विसरायचा नाही. आपल्याला आपलं स्वरूपचिंतन नामाच्या माध्यमानं जपायचं आहे. आलं का लक्षात? स्वरूपचिंतन धरून ठेवायचं आहे नामाच्या माध्यमानं. कोरडं नाम धरायचं नाही आहे. म्हणून नामाच्या जोडीला नामस्मरण भक्ती आहे. ते स्मरण आत्मस्वरूपाचं स्मरण आहे. नुसतं कोरडं नाम जर आपण घेत राहिलो
तर आपण एका बाजूला विकारांमध्ये पण लोळत राहू आणि दुसऱ्या बाजूला आपण स्वतःचा भ्रम करून घेऊ की भरपूर नामस्मरण होते माझ्या हातनं. सकाळपासून नामस्मरणातच आहे, तुम्हाला काय सांगू, असं आपण म्हणू. पण जरा कोणी काही बोललं की आपल्याला राग येतोय, अशी आपली स्थिती वर्षानुवर्ष राहील. असं राहतं पुष्कळ जणांचं, असं होतं पुष्कळ जणांचं. म्हणून हे तळमळीनं आहे समर्थांचं सांगणं की स्मरण आवश्यक आहे. त्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानं नाम जप, त्या आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये आपल्याला नाम जपायचं आहे आणि त्याचा अभ्यास पूर्ण दिवसभरामध्ये वेगवेगळ्या मार्गांनी करवून घ्यायचा आहे. कोडे साकडे संकट नाना संसार खटपट, अवस्था लागता चटपट, नामस्मरण करावे. चालता बोलता धंदा करिता, खाता जेविता सुखी होता, नाना उपभोग भोगिता, नाम विसरू नये. पुष्कळ प्रकारांनी सांगितलेलं आहे समर्थांनी. या निरूपणाच्या सुरुवातीला आपण जो खोलातील विषय पाहिला ना, की नामचिंतन असं वरवर करून चालणार नाही. जिकडे नाम चालू आहे तिकडे आपण पॅरलली, म्हणजे नाम करता करता माळ ओढता ओढता निरूपण ऐकणं, माळ ओढता ओढता टी व्ही पाहणं, असं करून आपल्याला चालणार नाही. जे आपल्याला करायचं आहे तेच त्यावेळी करायचं आहे, अशा दृष्टीनं आपल्याला साधना करावी लागेल. हा विषय जेव्हा पाहिला त्यावेळी या ओवीचा उल्लेख आलेला पहा की समर्थ म्हणतात, चालता बोलता धंदा करिता कसंही तुम्ही नाम घ्या. श्री महाराजांची पण वाक्य आहेत की कसंही नाम घ्या पण घ्या. आता असं श्री महाराज किंवा इथं समर्थ आपल्याला का सांगतात, तर हे सांगणं जसं एखादा व्रात्य विद्यार्थी शाळेला जात नाही तर त्याला बापानं सांगावं की तू काहीही कर पण शाळेत जा, तू जा एकदा तिथे म्हणजे तुझं कल्याण होईल, असं ते सांगणं आहे समर्थांचं किंवा श्री महाराजांचं की कसंही असलं तरी तुम्ही नाम घ्या. पण कसंही असलं तरी नाम घ्या असं म्हणणारेच श्री महाराज म्हणतात की वृत्ती सांभाळून जो नाम घेईल त्याला नामाचा अनुभव लवकर येईल. आहे की नाही सांगा, महाराजांचं वाक्य आहे ना, जो वृत्ती सांभाळून नाम घेईल त्याला नामाचा अनुभव लवकर येईल. श्री महाराजांचं आणखी एक वाक्य आहे, वृत्तीच्या मुळाशी जो नाम घेईल त्याला नामाचा अनुभव येईल. नाम कुठं घ्यावं, वृत्तीच्या मुळाशी घ्यावं. मग वृत्तीचं मूळ काय आहे, आपलं स्वरूप हे वृत्तीचं मूळ आहे. स्वरूपातनंच तर आली आहे ना वृत्ती बाहेर, म्हणजे स्वरूपाच्याच ठिकाणी वृत्ती लय पावतात. मनाला, चित्ताला, बुद्धीला लय पावायला ठिकाण एकच आहे, आत्मा. आत्म्यामध्येच स्वरूपामध्येच सगळं लय पावतं. आलं का लक्षात? म्हणजेच आपण आत्मस्वरूप आहोत या जाणीवेनं आपल्याला शांतपणे नाम घ्यायचं आहे. पण या नामस्मरणाच्या अभ्यासाची विभागणी केली गेलेली आहे. दिवसभरामध्ये शांततेनं घेण्याचं नामस्मरण आहे, ते नामस्मरण झाल्यानंतर कर्म करत असताना घेण्याचं नामस्मरण आहे, ते नामस्मरण झाल्यानंतर पुन्हा शांततेनं घ्यायचं नामस्मरण आहे. अशी ही साधना विभागली गेलेली आहे. एकीकडचा न्याय दुसरीकडं टेकवू नये आणि दुसरीकडचा न्याय एकीकडं लावू नये. म्हणून कसंही घ्या पण नाम घ्या असं श्री महाराज म्हणतात ना, असं म्हणून नामाची बैठक करायचीच नाही असं करू नये. नामाची शांतपणे बैठक करावी, तर आपल्या मनाला वळण लागेल. नामामध्ये आपण मुरत जाऊ आणि आपल्याला आनंदाचा स्पर्श होईल आणि तो झालेला स्पर्श आपल्याबरोबर आपल्या जीवनामध्ये राहील, आपल्याबरोबर ती शांती राहील. आणि मग ती शांती ज्याला सांभाळता आली त्याला त्याची पुढची ध्यानाची, त्याला त्याच्या पुढची नामाची बैठक शांततेनं करता येते. नाहीतर आपण आपली इंद्रिय अस्ताव्यस्त सोडून दिली, काय अस्ताव्यस्त जर इंद्रिय सोडून दिली तर आपल्याच्यानं कधीही परमार्थ होणार नाही. म्हणजे श्री महाराजांच्या पाशी यायचं, गोंदवल्याला जायचं, श्री महाराजांच्या समोर नामस्मरणाला बसायचं, पण इंद्रियांना स्वैर सोडून द्यायचं, मनाला येईल तसं वागायचं. हे जर आपण केलं तर आपल्याच्यानं परमार्थ घडणार नाही. जो नामचिंतन जपेल तो त्याची इंद्रिय अशी स्वैर सोडणार नाही. जो नामचिंतन जपेल त्याच्या ठिकाणी नामाचं गांभीर्य पण येईल आणि शांती पण मिळत जाईल आणि मग त्याचं जीवन बदलेल. अशी ही नामस्मरण भक्ती आहे. पुढच्या ओळींमध्ये समर्थांनी पुन्हा त्याच पद्धतीनं वर्णन केलेलं आहे की तुमची स्थिती कुठलीही असली
तुमची स्थिती म्हणजे देहाची स्थिती. देहाची स्थिती कोणतीही असली तरी नामस्मरणाला सोडू नये. संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, परी नामस्मरणाची स्थिती सांडूची नये. वैभव सामर्थ्य आणि सत्ता नाना पदार्थ चालता, उत्कट भाग्यश्री भोगिता नामस्मरण सांडू नये. आधी अवदसा मग दसा अथवा दसे उपरी अवदसा, प्रसंग असो भल तैसा, परंतु नाम सोडू नये. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती, नामस्मरणे पावी जेती उत्तम पदे, असं समर्थ म्हणतात. ही संकटं म्हणजे आपल्या मुलाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ते संकट नाही बरं का. आपल्या घरावरती कर्ज आहे, दुकानावरती कर्ज आहे, ते संकट नाही. हे संकट आपल्या देहबुद्धीचं आहे. ही कल्पना आहे की श्री महाराजांच्या सद्गुरूंच्या कृपेनं इतर संकट पण जातात. श्री महाराजांच्या कृपेनं असे अनुभव आहेत की माणूस दवाखान्यातून बाहेर येतो, आजारातून बाहेर येतो. सद्गुरूंच्या कृपेचे हे अनुभव असतात, पण हे त्यांचं मुख्य कार्य नाही. असं पहा, आत्ताच्या शाळा आहेत ना, आत्ताच्या का म्हणतोय कारण पूर्वी असं शाळांमध्ये नव्हतं. आत्ताच्या शाळांमध्ये पुस्तकं पण दिली जातात, युनिफॉर्म पण दिला जातो, अन्न पण दिलं जातं, सगळं काही दिलं जातं. म्हणजे घरातनं त्यांना काही घ्यायचंच नाही, सगळं काही त्याला शाळेत दिलं जातं. पण पुस्तक देणं, युनिफॉर्म देणं हे शिक्षकाचं मुख्य काम आहे का ज्ञान देणं हे मुख्य काम आहे? ज्ञान देणं हे मुख्य काम आहे. हे जसं शिक्षकाच्या बाबतीत आहे तसं सद्गुरूंच्या बाबतीत आहे. सद्गुरू प्रपंचाला सांभाळतात शिष्याच्या. ही गोष्ट खोटी नाही आहे, खरंच सांभाळतात. निंबरीकर महाराज तर म्हणायचे की जेव्हा शिष्याचा पत्कर घेतला जातो तेव्हा त्याच्या सांसारिक आणि पारमार्थिक जीवनाचा पत्कर घेतला जातो. सगळी जबाबदारी ते सांभाळतात. ही गोष्ट सत्य आहे. पण प्रपंचाला त्यांनी सांभाळलं म्हणजे पाठ्यपुस्तक देण्यासारखं आहे, युनिफॉर्म देण्यासारखं आहे. फक्त युनिफॉर्मच घातला मी आणि नुसता खेळतच बसलो आणि गावभर फिरत बसलो तर ज्ञान मिळणार नाही. शाळेत जाऊन मला शिकावं लागेल, शिक्षक काय सांगतायत ते समजून घ्यावं लागेल. ते समजलं नाही तर विचारावं लागेल. दृष्टांत समजून घ्या बरं का. आता इतकं निरूपण केल्यानंतर पुन्हा परत निरूपणात शिरत नाही या विषयाच्या. शिक्षक जे सांगतायत ते समजून घ्यावं लागेल. समजलं नाही तर विचारावं लागेल. विचारून शिकून सवरून घरी जाऊन त्याचा अभ्यास करावा लागेल, तर शिकेल तो मुलगा. केवळ पाठ्यपुस्तकाकडे लक्ष दिलं ना, फक्त युनिफॉर्ममध्येच गुंतून राहिला तर तो शिकणार नाही. तसं संकट निवारली जातील, पण सद्गुरूंचं मुख्य काम आहे ते देहबुद्धीचं संकट आलेलं आहे ना ते घालवणं. देहबुद्धीच्या कष्टातून शिष्याला बाहेर काढणं आणि पवित्र करणं. नामे संकटे नासती, नामे विघ्ने निवारती. जीवापाशी असलेलं हेच विघ्न आहे. जीवाला झालेला भ्रम, जीवापाशी असलेली कल्पना हाच विघ्न आहे. आपली देहबुद्धी हाच विघ्न आहे परमार्थामध्ये. तो विघ्न नामानं निघून जातो. नामानं देहबुद्धीची आत्मबुद्धी होते. कुणाचा मोबाईल वाजला? नामानं देहबुद्धीची आत्मबुद्धी होते आणि हे विघ्न निघून गेल्यानंतर साधक पूर्णपणे निर्विघ्न होऊन जातो. असं विघ्न घालवायला आपण श्री महाराजांकडे जायचं आहे का, याचा गांभीर्यानं आपण विचार करायला पाहिजे. श्री महाराजांनी देह ठेवायच्या आधी एक वाक्य उच्चारलं की मायाकडे सगळे हिंगजिऱ्याचे गिराईक आले, कस्तुरी घ्यायला कुणी आलं नाही. कस्तुरी घेणं म्हणजे सद्गुरूंकडून आत्मज्ञान घेणं. त्यासाठी त्यांच्याकडे जायचं आहे. मग माझ्याबद्दलच्या तक्रारी आज अशाच राहणार आहेत आणि अनंत काळासाठी राहणार आहेत. त्यामुळं त्या तक्रारींकडं पाहू नये आणि शांतपणे नामात शिरण्याचा अभ्यास करावा. तर समर्थ म्हणतात तशी आपल्याला नामाची प्रचिती येईल, अन्यथा ती प्रचिती येणार नाही. या समासामध्ये पुढच्या पुष्कळ ओव्या आहेत. त्या ओव्यांमध्ये अत्यंत सखोल बोध केलेला आहे. पण या नामस्मरण भक्तीच्या पुढे पादसेवन नावाची आणखी एक अलौकिक भक्ती येते. ज्या वेळी साधक असा नामामध्ये बुडून स्वतःला म्हणजे स्वतःच्या देहरूपी अस्तित्वाला विसरतो, त्यावेळी तो पादसेवन भक्तीमध्ये प्रवेश करतो. त्यावेळी तो ध्यानाच्या सखोल अवस्थेमध्ये प्रवेश करतो. म्हणून नामस्मरणाला लागून पादसेवन भक्ती आहे. आपण या सगळ्या भक्ती एकमेकांना जोडून पाहत जाऊया.
मुख्यतः आत्ता नामस्मरण पाहतोय, पण हे नामस्मरण जशा प्रकारे संतांना अपेक्षित आहे तशाच प्रकारे केलं गेलं पाहिजे तर आपल्याला अनुभव येईल. आणि या नामस्मरणामध्ये संख्या ही गौण आहे. आपलं नाम किती प्रकारचं होतं याला महत्त्व आहे, किती होतं याला महत्त्व नाही. त्यामुळे नामाची पत महत्त्वाची आहे. आणि या पतीलाच नामाची कोटी असं म्हटलं जातं. ते उच्च कोटीतील आहेत असं आपण म्हणतो. पहा, शब्दप्रयोग आहे. उच्च कोटीतील ते आहेत म्हणजे काय आहे? त्यांची कोटी उच्च आहे म्हणजे काय आहे? त्यांची जी पात्रता आहे ती मोठी आहे असा त्याचा अर्थ होतो. नामाची कोटी जेव्हा वाढते, नाम जेव्हा सखोलतेनं घडायला लागतं, तेव्हा ते 13 कोटी नामामध्ये परावर्तित होतं. नाम घेणाऱ्याचा जेव्हा विसर पडतो नामामध्ये, तेव्हा तिथं 13 कोटी नाम प्रगट होतं. हे 13 आहेत आपली दशेंद्रिय आहेत, 11वं आपलं मन आहे, 12वं आपलं चित्त आहे आणि 13वी आपली बुद्धी आहे. आपल्या दशेंद्रियांचा, आपल्या मनाचा, आपल्या चित्ताचा, आपल्या बुद्धीचा, थोडक्यात सांगायचं तर आपल्या देहबुद्धीचा लय जेव्हा नामामध्ये घडतो, त्यावेळी ज्या नामाच्या स्थितीमध्ये आपण असतो, लक्ष देऊन ऐका बरं का, लय झालेला आहे, ती जी नामाची स्थिती आहे ती स्थिती म्हणजे 13 कोटी रामनाम आहे. त्या स्थितीमध्ये रामाचा साक्षात्कार होतो. म्हणजेच साधक आत्मस्वरूपाकार होतो. तिथं तो राहतच नाही देहरूपानं. केवळ संख्येला महत्त्व असतं तर लाखो जप केलेल्या व्यक्तींच्या जीवनामध्ये पण अशांतता दिसली नसती. आकडेवारी बोलते बरं का, लाखो करोडो जप केलेला आहे, कागदावरती केलेला आहे, पण व्यक्तीला पाहिलं तर व्यक्ती अशांत आहे. व्यक्तीला विचारलं की तुला राम भेटला का, तर राम भेटलेला असत नाही. व्यक्तीला विचारलं की काय रे बाबा तुला राग येतो? हो येतो म्हणतो तो. आलं का लक्षात? तर संख्येला महत्त्व गौण आहे, पण आपल्या नामाच्या शिस्तीसाठी संख्येचा अभ्यास दिलेला आहे. त्यामुळं संख्येला महत्त्व हे शिस्तीसाठी आहे. म्हणजे श्री महाराजांनी 3.5 कोटीचा नेम सोडायला सांगितलेला आहे, 13 कोटीचा नेम सोडायला सांगितला आहे. पण तेच श्री महाराज म्हणतात की नाम वाया जाता कामा नये. म्हणजे तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या मागण्यांमध्ये, म्हणजे श्री महाराज सुचवतात ना की तुमच्या देहाचा विसर पडला पाहिजे, तुमच्या मनाचा लय झाला पाहिजे, तुमच्या वृत्तींचा लय झाला पाहिजे. नुसतं संख्येला महत्त्व नाही हे श्री महाराज तिथेच सुचवतात. जिथे संख्या शिस्तीसाठी देतात तिथंच संख्येचं महत्त्व गौण आहे हे पण सुचवतात. हे ओळखून आपल्याला नामामध्ये मुरायचं आहे. असा अभ्यास आपण करूया. आणि पुढं नामस्मरण भक्तीमध्ये काय सांगतायत? पादसेवन भक्ती कशी जुळते सद्गुरुपदिष्ट साधनेला, साधक नामामध्ये खोल उतरल्यानंतर कसा ध्यानात शिरतो, हा विषय आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथंच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.